नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी न्यूजच्या या महापोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर लोकनीती, CSDS आणि पुढारी यांचा हा महापोल, ज्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या 2024च्या निवडणुकीमध्ये ज्याच्याकडे देशाचं लक्ष लागलंय आणि अतिशय महत्त्वाची निवडणूक ठरेल असं दिसतंय. 2014-19 पेक्षा सुद्धा तिचा नेमका कल कसा असेल, जो कदाचित कौलामध्ये परावर्तित होईल. अगदी अगदी. आणि कसं आहे की यावेळच्या इलेक्शनमध्ये प्रसन्न जर आपण बघितलं तर गॅरंटी समोर येते. पंतप्रधान मोदी गॅरंटी देत आहेत, मोदी गॅरंटी, राहुल गॅरंटी. अगदी अगदी. आणि या गॅरंटीला नेमकी कोणाची गॅरंटी या जनतेला भावणार आहे, राम कुणाला पावणार आहे, की राम खरंच पावेल की काही त्याचा अर्थ नसणार आहे, असे अनेक मुद्दे आहेत. आणि याच मुद्द्यांवरती आपण आता चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जनतेचा कौल कुणाला आहे, कसा आहे हे जाणून घेऊया. जनतेला कुणाची गॅरंटी भावते, मोदींची की राहुल गांधींची? हा मोठा प्रश्न होता. मोदी सरकारला पुन्हा संधी मिळावी का? 2024 मध्ये 17% लोकांचा प्रतिसाद नाही असा आहे, 44% लोक होय म्हणतायत. 2019 मध्ये सुद्धा प्रसन्न अशीच आकडेवारी होती. जर आपण बघतोय तर 44% लोकांनी होय म्हटलेलं होतं, 35% नाही म्हटलेलं होतं आणि 18% प्रतिसाद नव्हता. जवळपास तेच अगदी अगदी तसंच चित्र आपल्याला आता दिसतंय पुन्हा एकदा. आणि याच मुद्द्यावरनं म्हणजे पुन्हा एकदा आम्ही पुन्हा येणार असं प्रत्येक ठिकाणी वारंवार ज्या कॉन्फिडन्सने भाजपचे सांगतायत, त्याचप्रमाणे जनतेचा हा सर्वे इकडे एक मात्र लक्षात ठेवावं लागेल. जर का आपल्या या सर्वेनुसार 44% लोक जवळपास तेवढेच जर का त्यांना प्रतिसाद देत असतील तर मग जागा कशा वाढणार? अगदी 400 पार कसं, 370 कसं पार करणार? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पुढची पंतप्रधान पदासाठी पसंती कुणाला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती आहे. 48 लोकांनी त्यांचं नाव सुचवलेलं आहे. राहुल गांधी यांचं 27% लोकांनी नाव सुचवले. केजरीवालांचं 3%, ममता बॅनर्जी 3%, अखिलेश यादव 3%, तर अन्य काही उमेदवार 6% लोकांनी सुचवलेले आहेत. पंतप्रधान मोदीच यावेळी सुद्धा पसंतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. भाजपच्या बाबतीत कदाचित पक्ष म्हणून मतभेद असू शकतात, इतर पक्षांनी थोडा आघाडी घेतली असेल, पण मोदींच्या बाबतीतल्या चेहऱ्याला अजूनही तसा मोदी नाही तो और कोण हा प्रश्न बऱ्यापैकी कायम राहिलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला विकासाची भाषा ते करत असतात. तर कुठली कामं भावतायत, कुठली कामं प्रशंसनीय केली आहेत असं वाटतं लोकांना. तर राम मंदिर हे एक मोठं आहे, ज्याचा खूप मोठा इव्हेंट आपण संपूर्ण देशाने जगाने बघितला. 23% लोकांना ते भावलेलं आहे. रोजगाराचा मुद्दा 9% म्हणतायत. गरिबी निर्मूलन 8% नागरिकांनी त्याला मतं दिलेली आहेत. तर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रतिमा G20 वगैरे जे आपल्या देशामध्ये झालं, त्याचबरोबर परराष्ट्रीय संबंध ज्या पद्धतीने वृद्धिंगत होत आहेत, 8% नागरिकांनी त्याला मतं दिलेली आहेत. वाहतूक 5%, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा 5% नागरिक म्हणतात ही प्रशंसनीय कार्य. इथे एक प्रश्न आपण नंतर आपल्या पाहुण्यांना विचारणार आहोत की हिंदुत्व 5%वर आहे पण राम मंदिर पहिल्या नंबरवर आहे. मग राम मंदिराचं तुम्ही ट्रान्सफर ऑफ वोट हा हिंदुत्वाच्यासाठी होणार की नाही? अगदी हे वेगवेगळ्या तराजूत कसं तोललं जात आहे. बरोबर, हे खूप महत्त्वाचे मुद्दे. त्याचबरोबर सर्वात प्रशंसनीय कार्य पुढची काही मुद्दे जे आहेत त्यामध्ये विकास 4% लोकांनी मतं दिलेत, आर्थिक वृद्धी 2%, सुशासन 2%, भ्रष्टाचार निर्मूलन 2%, अन्य काही मुद्दे जे लोकांनी स्पेसिफिक त्यावेळेला सांगितलेले असतील 11% नागरिकांनी. सुशासन, गुड गव्हर्नन्स, आर्थिक विकास, सबका साथ सबका विकास, सुशासन, भ्रष्टाचार निर्मूलन हे 3 मुद्दे जे भाजपने नेहमी कोर म्हणून मांडलेले आहेत, त्याला लोकांनी तेवढा प्रतिसाद नाही दिलेला नाहीये. भावनिक मुद्द्यांवर लक्षात राहिलेले, पण हे 3 मुद्दे लक्षात नाही राहिले. येस, भावनिक मुद्द्यांवरती जास्त कल दिसतोय त्यावेळेला. आणि कदाचित म्हणून प्रचाराची दिशा थोडीशी भावनिक असू शकेल का, बदलू शकेल का, हे आपल्याला बघावं लागेल. आता मासे वगैरे कोणी काय खाल्लं वगैरे मुद्दे पुढे यायला लागले, चिकन मटन सारखे मुद्दे यायला लागलेले आहेत. अगदी. तर पुढचा मुद्दा आहे की मोदी सरकारचे सगळ्यात नावडतं कार्य कोणतं? तर महागाई, ज्या पद्धतीने महागाई वाढते, 24% नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. बेरोजगारीबाबत 24% जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. गरिबी 10%, भ्रष्टाचार 7%, विकास 4% लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जातीय तणाव 3% लोकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. जातीय तणावावरनं विरोधकांनी कायम या सरकारला लक्ष केलेलं आहे, मात्र त्यावरून एवढी नाराजी दिसत नाहीये, हे आश्चर्य आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत 3%, कुप्रशासन, चांगलं प्रशासन नसणं 2%, आर्थिक मंदी 2%, त्याचबरोबर रस्त्यांची दुरवस्था ती सुद्धा 2% नागरिकांनी आपली नाराजी या सगळ्या मुद्द्यांवरती व्यक्त केली. नम्रता, महागाई आहे ना, हा महागाईमध्ये जवळपास अनेक मुद्दे बाकीचे आहेत ना, ते सगळे याना त्या प्रकारे महागाईपर्यंत येत आहेत. अगदी. आपल्यासोबत केशव उपाध्ये चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशव उपाध्येजी, आपलं स्वागत आहे. आणि साधारण कौलचा अंदाज आलेला आहे आपला. एक मगाशी प्रसन्न आणि मी जे बोलत होतो की जनतेला कुठले मुद्दे भावतायत, तर बरेचसे भावनिक मुद्दे त्यामध्ये समोर आलेले आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? धन्यवाद नम्रता आणि प्रसन्न, दोघांनाही धन्यवाद.
एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं निवडणूक सुरू झाल्यानंतरनं भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो नारा दिला होता की पुन्हा एकदा मोदींचं सरकार 400 पार 370 भारतीय जनता पार्टी, त्याकडे जाताना आम्ही दिसतोय. मुद्दे तुमच्या सर्वेत काय आलेत हा वेगळा मुद्दा आहे, पण भारतीय जनता पार्टीचा विकासाचा अजेंडा जो आहे तो स्पष्ट आहे की गेल्या 10 वर्षात केलेली विकासाची कामं आणि पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीचं काम पुढे घेऊन जायचं आहे. हाच विकासाचा रथ पुढे न्यायचा आहे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. त्यामुळे सर्वेतले मुद्दे कदाचित तुमचे वेगळे असू शकतात, पण आमची भूमिका ही स्पष्ट स्वच्छ आहे. आम्ही जे 14 साली 13 साली माननीय मोदीजींनी असं म्हटलं होतं की सबका साथ सबका विकास, मला असं वाटतं की त्या अनुषंगाने आम्ही गेले 10 वर्ष काम करतो आहोत आणि पुढच्या काळात सुद्धा त्या पद्धतीने काम करण्याचा निर्धार करतोय. आणि म्हणून 10 वर्षानंतर सुद्धा तुमच्या सर्वेमध्ये दाखवतात 48% मोदींची लोकप्रियता दाखवत आहेत. सरकार कोणाचं येणार त्याबद्दल भाजपचं सरकार येणार मोदी नेतृत्वाखाली हे दाखवत आहेत. हा एक लोकांचा विश्वास आहे, हे या निमित्तानं सिद्ध होत आहे, एवढंच मला म्हणायचं. पण केशव उपाध्याय, याच्यात एक वेगळी कबुली सुद्धा आहे. तुम्ही जो नेहमी प्रश्न विरोधकांना विचारता मोदी नाही तो और कौन, कदाचित लोकांनी असा पण प्रतिसाद दिलाय का की महागाई वाढलेली आहे, सुशासन प्रशासन विकास आम्हाला दिसलेला नाहीये, आता तुम्हीच आतापर्यंत आम्हाला एवढ्या आश्वासनं दिली आहेत तर बाबा तुम्हीच एकदाचं काय ते करा म्हणून तुम्हाला दिली आहेत काही मतं. आणि तुमच्या एक आणखी लक्षात आणून देतो, 2019ची आकडेवारी तुमचा कौल तुमच्या बाजूची 44% हीच आता कायम असेल, 44% जवळपास तेवढीच कायम असेल, तर 370 400 पार हा आकडा येणार कुठून? 100% मुळात सांगतो की 370 येणार कुठून. त्याचं कारण असं आहे की 44% तर आहेच आहे. मुळामध्ये या गोष्टीचं खरं तर आपण कौतुक आणि स्वागत करायला हवं होतं प्रसन्ना, की 5 वर्ष एखादं सरकार, खरं तर 10 वर्ष, पण आता आपण रेफरन्स करतोय 19चा, म्हणून 5 वर्षानंतरही एखाद्या सरकारबद्दल तितकंच सरकार येणार याबद्दल लोकांनी विश्वास व्यक्त करतायत. त्यांना ते सरकार यावंसं वाटतंय. हे मोदीजींचं प्रचंड मोठं यश आहे, ह्याच्याबद्दल खरं तर आपण स्वागत करायला पाहिजे होतं, हे सगळ्यात महत्वाचं. पण आता याच्यापुढे जागा येणार कुठे? मुळात आम्ही 330 होतोच त्या ठिकाणी आतापर्यंतच्या मध्ये, आणखीन 50-70 जागा आम्हाला वाढवायच्या आहेत. असं आहे की त्याचं नियोजन, त्याचा विश्वास, आमचा जो नारा आहे 51% मतांच्या जायचंय आणि तो फार नाहीये. 44% तुमची मतं दाखवत आहेत, आम्ही 51%चा नारा करतोय. मग समोरून इंडीच्या नावाखाली 35-40 काय पक्ष याचे एकत्र येऊ देत, त्यामुळे ते एकत्र येतील. त्यामुळे त्याच्यासोबत आम्हाला काही तर फरक पडत नाही. त्यामुळे एकतर जो 400चा नारा आम्ही दिलाय त्या नाऱ्यावरती नक्की मला असा विश्वास आहे 4 जूनला कदाचित आपण पुन्हा चर्चेत असू, त्यावेळी हे सिद्ध होईल की कशा पद्धतीने जागा वाढल्यात, कुठे कुठे जागा वाढतायत, लोक कशा पद्धतीने भरभरून देत आहेत. एक फक्त करेक्शन करतो केशवजी, मी माझ्या बोलण्यातलं करेक्शन करतो, आकडेवारी पुन्हा माझ्या समोर आहे. 2019ला 47% लोकांचा कल तुमच्या बाजूने होता, जो आता 44% म्हणजे 3% कमी आहे. त्यामुळे तुम्हाला डिफरन्स तुम्हाला जो गाठायचा आहे 50% प्लस तो तुम्हाला वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, उत्तरेतली अगदी मोठमोठी राज्य जरी एकत्र गेली, सगळीच्या सगळी भाजपला दिली, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तरी जास्तीत जास्त 250 पर्यंत तुम्ही जाताय, 200 जाताय. 370 साठी तुम्ही राज्य आणणार आहात कुठून नेमकी? असं आहे मुळामध्ये यावेळी अनेक 2014चं मला उदाहरण आठवत आहे. 2014 साली आणि 2019 साली म्हणजे प्रसन्न आणि नम्रता तुम्ही दोघेही आपण कुठल्या ना कुठल्या चर्चेत चॅनलवरती होतो त्यावेळी इलेक्शन पूर्वीच्या. आणि मला आजही आठवतं की प्रसन्नने हाच प्रश्न विचारला होता की कसं काय तुम्ही पुन्हा एकदा 200, कारण त्यावेळी ते सगळे आकडेवारी 200 दाखवत नव्हती. त्यावेळी सगळे विचारवंत सेक्युलर सगळे पक्ष काँग्रेस हे सांगत होते की आता 200च्या पुढे जात नाही, 220 असे आकडेवारी राज्यनिहाय काढून दिले जात होते. आणि त्यावेळी सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही सांगत होतो की पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचं सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली होतंय, जनता स्वीकारतीये. त्यावेळी कोणी विश्वास ठेवला नाही, आजही तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात. नाही, बहुमताचं सरकार, ह्याचा मुद्दा असा आहे अधोरेखित करायचा, बहुमताचं सरकारबद्दल बोलत नाही. जो 400 पारचा नारा देताय, दक्षिण दिग्विजय करायचं तुम्ही स्वप्न बघितलंय जे आतापर्यंत अपुरं राहिलेलं आहे, आणि हा दक्षिणेकडचा वॉइड तुमची 400 पारची इच्छा कशी पूर्ण करेल? म्हणूनच सांगतोय की दक्षिणेकडे सुद्धा तामिळनाडूमध्ये सहित अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 0 जागा होत्या, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खातं उघडताना दिसेल. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मर्यादित जागा होत्या त्या जागा भारतीय जनता पार्टीच्या वाढताना दिसतील. त्यामुळे मग पश्चिम बंगाल असेल, बाकी अन्य ठिकाणं असतील, आणि बाकी अन्य राज्य जी उत्तरेची राज्य आहे ती तर भारतीय जनता पार्टी जवळपास सर्व पूर्णपणे जिंकतील अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या काही जागा नक्की वाढतील, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे चित्र लक्षात घेता अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी जागा वाढवेल. 330 तर आम्ही आहोतच,
पण मग अन्य ठिकाणी मग पश्चिम बंगाल आहे, साऊथमध्ये काही आहेत, अजून काही राज्य आहेत, या सगळ्या राज्यामध्ये मिळून आमची आकडेवारी जी आम्ही पंतप्रधान मोदीजींनी सांगितलंय आणि जनतेचा जो प्रतिसाद आणि मोदींजीबद्दल ज्या प्रकारचं प्रेम आज जनतेमध्ये आम्ही पाहतोय, आम्हाला हा आकडा अशक्य वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही, तुम्ही म्हणताय, तुम्ही मगाशी सांगितलं सबका साथ सबका विकास हा भाजपचा नारा आहे. सबका साथ सबका विकास करताना ज्या वेळेला या सरकारचं भावलेलं काम कोणतं, तर सर्वाधिक मतं मिळत आहेत राम मंदिराला. मात्र त्याच वेळेला विकासाचे जे खरे कोर मुद्दे आहेत, आर्थिक विकास असेल, त्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या बाबतीत मात्र लोकांना फारसे भावलेले दिसत नाहीये. एक आकड्यामध्ये पसंती आहे. केशव उपाध्येजी, मला खरंच म्हणजे काल 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 प्रसन्नाजी आणि नम्रताजी, काल मी एका अतिशय ज्येष्ठ संपादकांकडे बसलो होतो आणि त्या ज्येष्ठ संपादकांनी मला हे सांगितलं की केशवजी म्हणाले, तुम्हाला लक्षात येत आहे का? म्हटलं काय? तर उत्तरेमध्ये ज्या पद्धतीने राम मंदिराचा मुद्दा आहे, महाराष्ट्रात राम मंदिराचा मुद्दाच नाही आहे. मी म्हटलं प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा स्पष्ट करतो की राम मंदिर हा आमच्यासाठी मतांचा विषय कधीच नव्हता. राम मंदिर हा आस्थेचा विषय होता, हे आम्ही मागे सांगत होतो. केशव उपाध्येजी किमान या देशातल्या केशव उपाध्येजी, माझी पत्रकारिता 2 दशकांची आहे. राम मंदिराचा मुद्दा किमान 4 दशकं तुम्ही लावून धरलेला आहे आणि तो तुमच्या अधिकृत मॅनिफेस्टोचा मुद्दा राहिलेला आहे. जाहीरनामा हा मतं मागण्यासाठी असतो, त्यामुळे राम मंदिर हा भाजपचा अधिकृत मतं मागण्याचा मुद्दा राहिलेला आहे. हो हो हो, एक मिनिट प्रसन्ना, आम्ही त्यातले 100 मुद्दे मांडलेत आमच्या जाहीरनाम्यामध्ये. तोच आमचा एकच, आम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर मागतोय. राम मंदिर हा आमच्यासाठी कायम आमची भूमिका आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. ही भूमिका माझं कायम आपण अनेक वेळा चर्चा येते त्यावेळी मी अनेक वेळा म्हणलेलं, आमच्या अनेक नेत्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे उगाच काही म्हणजे राम मंदिरासाठीच फक्त मतं मागितली असा अर्थ आपण काढू नका. एक त्यातलं सगळ्यात महत्वाचं. दुसरं त्यातलं असं आहे की महाराष्ट्रात राम मंदिर मुद्दा, मी तुला उदाहरण सांगत होतो, कालचं उदाहरण सांगत होतो. असं आहे की 400 वर्षाच्या संघर्षानंतर एक भव्य राम मंदिर उभं राहिलंय. ते लोकांच्या मनात आहे की या पद्धतीचं पहिल्यांदा अनेकांना असं वाटलं की या जनरेशनमध्ये राम मंदिर पाहायला मिळेल, ते पाहायला मिळालंय. त्यामुळे लोकांच्या मनात ती एक भावना आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे जसे विकासाचे मुद्दे महत्वाचे, जसे अन्य काही मुद्दे महत्वाचे, तसे सुद्धा राम मंदिराचा मुद्दा या देशातल्या नागरिकांना महत्वाचा वाटतो. त्याच्याबद्दल भलेही सेक्युलर विचारवंतांना राग येऊ न पटो, पण ही वस्तुस्थिती आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अगदी पटण्यासारखा मुद्दा आहे. केशवजी, चला हे मान्य करूया की राम मंदिर आस्थेचा विषय आहे, पण हिंदुत्व हा नक्कीच मतांचा विषय आहे. मला आठवते अजूनही प्रमोद महाजन म्हणायचे की या देशातला जेव्हा हिंदू म्हणून मतदान करेल, हिंदू वोट बँक तयार होईल, त्यावेळी भाजपचं राजकारण बदलेल, देशाचं बदलेल. मी तुम्हाला त्याही मुद्द्यावर नेतो. आम्ही जेव्हा विविध मुद्द्यांबद्दल भाजपचं सगळ्यात आवडलेलं कार्य किंवा प्रतिसाद जेव्हा आम्ही बघितले, राम मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे. हिंदुत्वाला 1 आकडी प्रतिसाद आहे, ऑलमोस्ट 5 ते 6%. राम मंदिर 24%च्या पलीकडे मिळालेला प्रतिसाद आहे. मग आता आपण खरंच मतांच्या मुद्द्यावरती येऊया. मग हिंदुत्वाला लोक प्रतिसाद देत नाहीयेत. तुम्हीच म्हणाला राम मंदिर आस्थेचा विषय आहे, आस्था मतांमध्ये परिवर्ती तुम्हीच म्हणता की आम्ही दावा करत नाही. मग हिंदुत्वाचा मतं कशी काय मिळणार? पुन्हा एकदा मला आमच्या मनात काही आणि आमच्या आणि जनतेच्या मनात काहीच कन्फ्युजन नाहीये. कन्फ्युजन कदाचित आपल्यासारख्या संपूर्ण विचारवंतांच्या मनात असू शकतं. असं आहे की राम मंदिर हा एक वेगळा विषय, जो आस्थेचा विषय मी म्हटलं तसंच आहे. हिंदुत्व जे तुम्ही समजता, आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यामुळे हिंदुत्व आता हे, आणि तुम्ही प्रश्न 2 वेगळे विचारलेत, हिंदुत्वाचं काय, राम मंदिराचं काय, अशा प्रकारे प्रश्न तुमच्याकडे 2 वेगळे असू शकतात. त्या प्रश्नांच्या लिहिलेली उत्तर असू शकतात. पण भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्व मानते ते सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्यावेळी केंद्र सरकारने, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी योजना राबवल्या, त्या योजना राबवताना कुठली जात विचारली नाही, कुठला धर्म विचारला नाही की ही योजना तुला देतो, कुठल्या धर्माचा आहेस तू, हा प्रश्न विचारला नाही. तर जे त्यासाठी योग्य लाभार्थी असतील त्यांना सरसकट दिलं गेलं. ही भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची कल्पना आहे, संकल्पना आहे. सबका साथ सबका विकास ही त्याच्यामागची भूमिका आहे. त्याच्यामुळे या सगळ्याच्यामध्ये जनतेलाही त्याबद्दल प्रश्न पडत नाही आणि आम्हालाही आमच्या मनात कुठले कन्फ्युजन नाही आहे. वस्तुस्थिती हीच आहे की सबका साथ सबका विकास या भूमिकेवर आम्ही चालतोय आणि लोक त्याला मतदान करतील. सोबत घेऊन जाण्यावरनं आठवलं केशव उपाध्येजी, यावेळी भाजपने सोबत घेऊन जाणं सगळ्यांना हे खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. इतर पक्षातले अनेक जण सोबत आलेले आहेत तुमच्या, अनेक पक्ष सुद्धा सोबत आलेले आहेत तुमच्या. तर एवढं सगळं सोबत घेऊन जात असताना एवढी सगळी ताकद तुमच्या पाठीमागे आहे असा दावा तुम्ही करताय. मग प्रत्येक वेळेला यावेळेचं एक नॅरेटिव्ह जे थोडंसं वेगळं वाटतं ते म्हणजे की तुमचं एक वोट हे मोदींना असेल, मतं मोदींच्या नावे मागितली जातात, पर्टिक्युलरली मोदींच्या नावे. म्हणजे यापूर्वी प्रचारसभा ज्या खासदारांसाठी व्हायच्या त्या प्रचारसभेमध्ये खासदारांची कामं किंवा याबाबत बोललं जायचं. मात्र यावेळेला फक्त आणि फक्त मोदींना मत द्या हे सांगितलं जात आहे.
उमेदवारांवरती विश्वास नाही? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये गैर काय एक 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 नाही नाही नाही, उमेदवार 100% विश्वास आहे. मोदीजी या देशामध्ये ज्या पद्धतीचा विकास होतोय, या देशाला प्रगती होती, या देशाला जगाच्या पातळीवरती ज्या सन्मानाने आज जगाच्या पातळीवर नाही, मी गैर काही म्हणत नाहीये केशव उपाध्यायजी. याच्यामध्ये नॅरेटिव्ह असं सेट होतंय की उमेदवार कुणीही असू दे, मत मोदींना द्या. देतो उत्तर. असं एक मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की या जगामध्ये आज भारताची मान ताठ होतीये. भारत एक विकसित देशाकडे वाटचाल करतोय. या अनेक प्रकारचे प्रश्न आज सुटतायत. हे सगळं जे एक चांगलं चित्र निर्माण होत आहे ते पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि आस्था या ठिकाणी जनतेच्या मनात आहे. आणि स्वाभाविकपणे आज जर असं लोकांना वाटलं की आज या देशाचा विकास करणारा जो कोणी असेल, म्हणजे कुणी मगाशी जर प्रसन्न म्हणाले की समोर कुणीच नाहीये, आणि स्वाभाविक आहे जनतेमनात ते प्रश्न आहेच आहे ना की समोर कुणीच नसल्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय आणि मोदीजींचं गेले 10 वर्षाचं एक प्रचंड यशस्वी कर्तृत्व हे आपण सगळी जनता बघतीये. आणि जर असं वाटलं या देशातल्या जनतेला की मोदीजींना पाठिंबा देणारा माझा इथला जो असेल तो मोदीजींना पाठिंबा देणारा लोकप्रतिनिधी नसला पाहिजे. आणि त्यामुळे माझं मत ही लोकांची भावना आहे की मोदीजींसाठी आहे. माझं म्हणजे मी अनेक फर्स्ट टाइम वोटरना भेटलोय, त्या फर्स्ट टाइम वोटरशी बोललोय. त्यांचं मत आहे की आम्ही कुणासाठी मतदान करतोय, मोदीजी काम करतायत त्यामुळे खूप आवडत आहे, त्यांना आम्ही मतदान करतोय. त्यामुळे ही जनभावना आहे. त्यामुळे जनभावनेतनं आलेल्या लोकांचं जर असं मत वाटत असेल की मोदीजींना मतदान करायचं, तर त्यात मला असं वाटतं गैर वाटण्याचं काही कारण नाही. ठीक आहे नम्रता, किमान एकासाठी मी केशव उपाध्यांना धन्यवाद देतो. मगासपासून ते आम्ही हे मतासाठी वापरत नाही, आम्ही ते मतासाठी वापरत नाही म्हणत होते, पण मोदी आम्ही मतांसाठी आहोत हे त्यांनी कबूल केलं. केशव उपाध्याय, यासाठी तुम्हाला आभार आणि तुमचे धन्यवाद. अगदी. आपण आता पुढची आकडेवारी बघणार आहोत. 400 पारचा नारा ज्यावेळेला भाजप देते, कुठच्या प्रदेशामध्ये त्यांची किती ताकद आहे, आपण देशामधले वेगवेगळे प्रदेश घेतलेले आहेत आणि तिथे हा सर्व्हे केलेला आहे. आपण त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया. जर का आपण पंतप्रधान पदासाठीची पहिली ही पसंती आपण बघतोय, त्यानंतर आपण पुढच्या आकडेवारीकडे जाणारच आहोत. सर्वाधिक मतं मिळालेली आहेत या आमच्या प्रतिसादामध्ये, ती नरेंद्र मोदींना मिळालेली आहेत आणि बाकीचे उर्वरित दुसऱ्या क्रमांकावरती राहुल गांधी आहेत. हो. आणि प्रदेश निहाय ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला विशेष लक्ष मला वाटतं असेल एक उत्तरेकडे. उत्तर आणि दक्षिण हा जो एक ब्रेक जो आहे आपण हे केलेला आहे. उत्तर पश्चिम म्हणजे याच्यामध्ये उत्तरेतली राज्य आणि पश्चिमेतली म्हणजे टुवर्ड्स राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवापर्यंत जर का गेलो तर इथे पहिल्यांदा आपण बघतोय काँग्रेसला 24% आहे आणि 22% 2019ला होते, जे कंसातले आकडे ते 2019चे होते. आपण पुन्हा एकदा ग्राफिक्स बघूया. म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष आणि भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष. काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष 23 आणि 15 असे आहेत, तर भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष 25 आणि 13%. आपण एक फक्त दक्षिण भारत आहे सगळा महाराष्ट्राच्या खालचा, त्या अर्थानं तो सगळा भारत आपण घेतलेला आहे. कंसातले आकडे हे 2019च्या निकालाचे अधिकृत आकडे, टक्केवारी, मतांची टक्केवारी, आणि बाजूचे जे आकडे ते मात्र प्रेडिक्शन आहे, ते प्रोजेक्शन आहे आपल्या या सर्वेचं. 2024 प्रदेश न्याय पक्ष प्राधान्य. दक्षिणेमधलं आपण बघतोय काँग्रेस 23%, काँग्रेस मित्रपक्ष 15%, भाजप 25 आणि भाजप मित्रपक्ष 13%. भाजपच्या या प्रतिसादामध्ये 17% ऍक्च्युअल आकडेवारी होती 2019ची, जी आता 25 आहे. लक्षणीय वाढ आहे आणि लक्षणीय वाढ आहे ही. काँग्रेसची 3% वाढ झालेली आहे, भाजपची जास्त आहे. अगदी. पुढचा प्रदेश आपण बघूया उत्तर पश्चिम. उत्तरेकडे तर भाजपची ताकद आहेच, पश्चिमेकडच्या कुठल्या राज्यांमध्ये भाजपची कशी ताकद दिसते आपण बघूया. उत्तर पश्चिमेच्या बाबतीत बघायचं झालं तर काँग्रेस आता सध्या 24% आहे. आमच्या या प्रतिसादामध्ये मिळालेला 24% वोट पर्सेंटेज इकडे मिळालेले. आमच्या सर्वेचं 22% हे मागच्या वेळेचं ऍक्च्युअल होते 2019चे. 2% वाढ आहे. मित्रपक्षांचे 16%, अर्थात तो वेगळा आकडा झाला, त्यामुळे त्याच्यावरती 2019ची आकडेवारी बघायला मिळणार नाही. भाजप 48%, 1% वाढलेली, 1% कमी झालेली आहे फक्त, आणि मित्रपक्ष 3% वरती आहेत. हे आकडे कंसातले आकडे 2019चे उत्तर पश्चिमसाठी. भाजपची ताकद या भागामध्ये आहे हे अर्थात उत्तर प्रदेश पासून बाजूला सगळे पश्चिमेचे जे राज्य आहेत त्याच्यामध्ये सगळे आले. याच्यात महाराष्ट्र पण आला विशेष म्हणजे. पूर्वेकडची इंटरेस्टिंग असेल आकडेवारी बघणं. इनफॅक्ट इंटरेस्टिंग दक्षिणेचे पण इंटरेस्टिंग असणार आहेत. आपण दक्षिणेचे बघतोय भाजप वाढलेली आहे, 34% वरून 42% आहे. जनरली सगळं, आणि हा CSDS लोकनीतीचा सर्वे आहे. भाजप दक्षिणेत वाढताना दिसते नम्रता. काँग्रेस 12%ची 14 वरती गेली असं आमचं प्रोजेक्शन आहे. मित्रपक्ष 5%वर. भाजप वाढलेली आहे दक्षिणेमध्ये आणि बाकीचे सगळे आहेत. आपण पूर्व आणि ईशान्य केंद्र सरकारच्या कामाबाबतचं मत आपण ज्यावेळेला विचारलं
21% म्हणतात पूर्ण संतुष्ट, 37% म्हणतात काहीसे संतुष्ट, काहीसे असंतुष्ट असलेले आहेत 22%, तर संपूर्णपणे असंतुष्ट आहेत सरकारच्या कामावरती 14% लोक. पूर्व आणि ईशान्येकडची ही आकडेवारी जर बघितली तर अर्थात पूर्ण संतुष्ट आणि काहीसे आपण एक संतुष्ट. केशव उपाध्यांकडे याच्यावरती कमेंट घेऊयात. केशव उपाध्यायजी, खास करून दक्षिणेमध्ये सर्वांचं एक मत राहिलेलं आहे आणि खरं आहे, अगदी साधारणपणे एक असं इम्प्रेशन आहे. तेलंगणा तर तुमचा अगदी ताजा, ज्याला शितावरनं भाताची परीक्षा म्हणतात, तेलंगणामध्ये तुम्हाला यश मिळू शकलं नाही. त्याच्या आधी कर्नाटक तुम्ही गमावलं होतं. पण यावेळी आमच्या प्रोजेक्शनमध्ये मात्र तुमची मतांची टक्केवारी वाढताना दिसते. केशवजी. प्रसन्न, मी मगाशी, मला तुमचा सर्वे माहिती नव्हता, पण मगाशी मी हे सांगितलं होतं की दक्षिणेमध्ये तामिळनाडूसही अनेक ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने जागा मिळवताना दिसू. आणि त्यावेळी मला तुमची मते टक्केवारी माहीत नव्हती, तुमचा हा सर्वे मला माहिती नव्हता. पण नेमकं शेवटी आम्हाला आमच्या याच्यातनं जे येत असतं, फिडिंग येत असतं, आम्हाला जे माहिती असते त्याच्या आधारे मी सगळी मांडणी करत होतो. पण जे मी सांगतोय तेच तुमच्या सर्वेमध्ये येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वोटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल, म्हणजे नंबर 1 आता तुमच्याच मतानुसार 25% भारतीय जनता पार्टीला मतं मिळतील असं होतं, 23% काँग्रेसला मतं मिळतील असं होतं. म्हणजे आणि बाकी दोघांचे मित्रपक्ष 13% आणि काहीतरी 15% असं काहीतरी होतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दक्षिणेमध्ये नंबर 1 क्रमांकाची मतं मिळतात, हे तुमचा सर्वे सांगतोय, मी सांगत नाहीये. मी मगाशी हेच सांगत होतो. नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा हे चित्र घडणार आहे की उत्तर पश्चिममध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, मगाशी तुम्ही जी आकडेवारी सांगितली की 48% आणि काँग्रेस 24% काहीतरी, हे चित्र की या ठिकाणी जे मी सुरुवातीला मुद्दा मांडला की भारतीय जनता पार्टीच्या जागा अनेक राज्यामध्ये पूर्णपणे लागतील. जिथे भारतीय जनता पार्टी दक्षिणेसारखी राज्य, तमिळनाडूसारखी राज्य, जिथे कधी भारतीय जनता पार्टी, तेलंगणा तुम्ही म्हणताय, कर्नाटकामध्ये आम्ही हरलो असलो तरी लोकसभेला घवघवीत यश नेहमीच मिळवलंय, ते यावेळी पण पूर्ण दिसेल. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीला दक्षिणेमध्ये यावेळी चांगलं, गेले 29 जागा होत्या एकूण सगळ्यात दक्षिण भागामध्ये 104 पैकी काहीतरी. आता भारतीय जनता पार्टी त्याच्यापेक्षा खूप जास्त अधिक जागा मिळवताना दिसेल. जो आमचं टार्गेट आहे त्या दृष्टीने वाटचाल करताना दिसू. प्रदेशनिहाय आकडेवारी दक्षिणमध्ये आपण बघतो, ही दक्षिणमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांना 14 आणि 5% अशी आकडेवारी आहे. तर भाजप 42% आणि भाजपचे मित्रपक्ष 5%, भाजपला 34% ही 2019 मध्ये होती. तर काँग्रेसला 2019 मध्ये 12% ची आकडेवारी दाखवत आहे. 8% दक्षिणेत वाढ. हो, आपण पुढची आकडेवारी बघूया. उत्तर पश्चिम भारताचा उत्तर पश्चिमेचा भाग बघितला, ज्याच्यात उत्तरेकडची मुख्य, ज्याला आपण हार्टलँड म्हणतो, आणि पश्चिमेकडची राज्य जसं गुजरात, महाराष्ट्र, गोवा आहेत, त्यामध्ये काँग्रेसमध्ये 22% आधीची ऍक्च्युअल आकडेवारी होती मतदानानंतरची 2019ची, ती प्रोजेक्शनमध्ये आता 24% आहे. भाजप 48%ची 1%ने कमी आम्ही दाखवतोय, 47%. आणि इकडे ही जर आकडेवारी आपण बघितली तर काँग्रेसमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ दिसते, 2% वाढ आहे. भाजपमध्ये 1% घट दिसते आपल्याला. पुढची आकडेवारी बघूया आपण. मगाशी काहीतरी आकडेवारी मगाशी चुकली असावी. ही दक्षिण भारताची आकडेवारी आहे. काँग्रेस 23%, काँग्रेस मित्रपक्ष 15%, भाजप 25% आणि भाजपचे मित्रपक्ष 13%. आपण भोईटे सरांची सुरुवातीला एक या सगळ्या आकडेवारीवरती कॉमेंट भोईटे सर, आतापर्यंतची आकडेवारीचा कल एक बेसिक कल आहे, मोदी सरकार परत येते असा कल दिसतोय, आणि दक्षिणेमध्ये खास करून दिसलेली वाढ मतांच्या पर्सेंटेज मधली. मात्र त्याच वेळी हे पण इकडे सांगावं लागेल, आधीची आकडेवारी जी 2019ची होती, संपूर्ण लोकांचा आतापर्यंतचा वोटिंग शेअर हा 44%च्या आसपास आहे. म्हणजे हा CSDSचा सर्वे जेव्हा 2019ला होता तो आणि आताचा 44%च्या आसपास आहे. सत्ता येते पण 400 पार काही दिसत नाहीये या सर्वेनुसार. भोईटेजी. बरोबर आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सर्वात ताजा सर्वे आहे. मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान, म्हणजे 8 एप्रिलपर्यंत, म्हणजे आतापासून फक्त 5 दिवस आधीपर्यंत या सर्वेचं काम सुरू होतं. त्यामुळे सध्याचं जे वातावरण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न सर्वेमधून झालेला आहे. अर्थात सॅम्पल साईज देशभरातले आहेतच, त्यातही जो प्रयत्न झाला आहे की ज्या पद्धतीनं लोकसंख्येची रचना आहे, आपल्याकडे सामाजिक रचना आहे, त्यालासुद्धा योग्य पद्धतीनं रिप्रेझेंटेटिव्ह असा हा सर्वे आहे. सॅम्पल साईज निवडताना ती काळजी घेण्यात आलेली आहे. यातला तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात प्रसन्न, की एकंदरीत या सरकारला पुन्हा संधी मिळावी का, हा पहिल्याच टप्प्यातला जो आपण प्रश्न घेतलेला, की 2019ला 47% होता आणि 24ला 44% ते आलेलं आहे. तसं म्हटलं तर लगेच 3%ची घट दिसते आहे. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की
47% लोकांना जेव्हा 2019ला वाटत होतं त्याच्यापैकी 45% लोकांनी प्रत्यक्षात NDAला, कारण मोदी सरकारची मोदींच्या नेतृत्वाखालील NDAला तेव्हा 45% मतं प्रत्यक्षात मिळाली सुद्धा होती. म्हणजे सर्वेला कुठंतरी प्लस मायनस आपण धरतच असतो, तसं 45% होतं. आणि एकट्या BJPला 37.4% मजल मारता आलेली. त्यामुळे आताचं जर आपण 44% पाहिलं तरी सुद्धा फार काही बदल तसा होताना दिसत नाही. अर्थात इथं जो एक वर्ग आहे की जो 2019ला 18% होता आणि आता 17% आहे, तिथं अर्थातच स्वाभाविकच आहे की इंडिया आघाडीच्या समर्थकांना तिथं एक दावा करण्याची ते शक्यता किंवा त्यांना संधी आहे तिकडे की 17% हा जो मोठा वर्ग आहे ज्याने प्रतिसादच दिलेला नाही आहे, जे कुंपणावरचे असतात, तुम्हाला माहिती आहे फ्लोटिंग वोटर्स, की जिथं खरं राजकीय पक्षांचा जो प्रचार चालतो तो या वर्गासाठी चालतो, ज्या काही घोषणा होतात त्या वर्गासाठी होतात. 44% वर्ग जो म्हणतोय मोदी सरकार परत आलं पाहिजे आणि जो 39% वर्ग म्हणतो म्हणजे 5%चा, म्हणजे 6% जर मत या 17% पैकी वळवू शकलेत तर ते सांगतील की होय आम्ही पहा ते मत बदलू शकतोय, या सरकारला आणण्यासाठी प्रयत्न करणार वर्ग आम्ही कमी करू शकतोय. फक्त ते प्रत्यक्षात होईल का, कारण 2019ला तसं झालेलं दिसलेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर एक छोटासा प्रश्न, फक्त ती एक छोटीशी शक्यता कदाचित असू शकते. आता इथे मतांची टक्केवारी आपल्याला घटलेली दिसते, मग 400 पार कुठून येणार? मात्र अनेक निवडणुका प्रसंग आपण अशा यापूर्वी बघितलेल्या आहेत की ज्यामध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नसला तरी सुद्धा जागा लक्षणीय बदललेल्या असतात. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉवर पॉकेट्स असतात जे टार्गेट केलेले असतात. आता भाजप तसंच बघायला मिळालं ना, एक्झॅक्टली, पण भाजपच्या मतांच्या पर्सेंटेजमध्ये फारसा फरक आता नाही पडला. भाजपमध्ये जे आलेले अनेक जण आहेत बाहेरच्या पक्षात किंवा छोट्या छोट्या पक्षाने त्यांनी जे सोबत घेतलेलं आहे त्यांचे मतांचे पॉकेट्स बघता ही 400चा आकडा गाठणं किंवा त्याच्या जवळपास जाणं हे कॅल्क्युलेशन करता येईल का? आताचं जर लक्षात घेतलं किंवा एकंदरीत इतरही माध्यमांच्या माध्यमातून, म्हणजे मी प्रसारमाध्यमांचं सांगत नाहीये, इतर ज्या प्रकारची माहिती आपण गोळा करत असतो तसं पाहिलं तर 400 पारचा नारा हा एक आकर्षक आहे, स्वाभाविक आहे. पुन्हा एकदा मी म्हणालो तसं की फ्लोटिंग वोटर्स जे आहेत, जे कुंपणावरचे मतदार आहे त्यांना प्रभावित करण्यासाठी, कारण एक मानसिकता काय असते नम्रता, की जो कुंपणावरचा आहे त्याला प्रभावित केलं जाऊ शकतं तेव्हाच जेव्हा त्याच्यातला एक मोठा वर्ग असाही आहे की मी मत देईन, मी बटन दाबेल ईव्हीएमचं, ते फक्त जिंकण्यासाठी, उगाच मला माझं मत वाया घालवायचं नाही आहे हरणाऱ्या उमेदवाराला देऊन, अशीही मानसिकता असणारा एक वर्ग असतो. आणि तिथं कुठंतरी याचा परिणाम होतो. आणि त्यातही नम्रता तुम्ही जसं म्हणालात की ते नवे नेते जे कधीही भाजपचे नव्हते, ते ज्यांचे मतदार NDAचे मतदार नव्हते, ते आता इथं प्लस झाल्यानंतर जे उत्तर प्रदेशातही घडलेल्या, बिहारमध्ये तर नितीश कुमारांच्या रूपाने एक मोठा प्रयोग झालेला दिसतोय. महाराष्ट्रातही आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे जे 2 तुकडे NDAकडे गेलेले आहेत, सरकलेले आहेत, या सर्व पक्षांचा जर विचार केला तर जी वाढ झालेली दिसेल त्याचा अर्थात अजून तेवढं डिटेल आणि तेवढं सर्व जरी हाती आलेलं नसलं तरी भविष्यात तेही अर्थात. मी भाऊसाहेब आजबेंकडे जाईन, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि पक्ष संघटनेत काम करतात. भाऊसाहेब आजबे, तुम्ही मगाशी आकडेवारी पाहिली असेल, मी सगळी रिव्हिजन करत नाही, मात्र प्रमुख 2 मुद्दे घेऊन प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय. एक म्हणजे मोदी सरकार परत येताना दिसतंय. 2 वोटिंग शेअर जर का आपण बघितलं तर दक्षिण आणि ईशान्य भारतामध्ये फार फरक पडला नाहीये, जिथून आपली आधीची भारत जोडो आणि मग नंतरची भारत न्याय यात्रा झाली होती. कसं बघता तुम्ही याकडे? हा जो काही 44% वोट शेअर भाजपला दाखवलेला आहे तर त्याने भाजपनं खूप खुश व्हावं अशी स्थिती नाहीये आणि हा काहीसा मिसलिडिंग आहे. प्रसन्नजी असं म्हटलं जातं की डेव्हिल लाईज इन डिटेल्स. आपण तपशील बघूया की हे 44% नेमके आलेत कुठून. बरोबर. तर हे अगदी खरं आहे, जसं केशव उपाध्यायजी पण म्हणाले की तामिळनाडूमध्ये त्यांना समर्थन मिळतंय. तामिळनाडूमध्ये निश्चितपणे त्यांचा मतांचा वाटा हा वाढणार आहे, पण त्यांना तिथे जागा मिळणार नाहीयेत. एकूण विश्लेषण आजही पाहिलं किंवा आजच्या मितीला केवळ अण्णामुलई यांची कोयंबतूरची जागा जर सोडली तर बाकी कोणत्या जागेवरती ते दावा करताना दिसत नाहीत. आणि कोयंबतूरमध्ये
काल ज्या पद्धतीनं स्टॅलिन आणि राहुलजी गांधी यांच्या सभेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, त्यावरून आपल्याला लक्षात येतं की अण्णामलाई यांची नेमकी काय स्थिती होणार आहे. त्यामुळे खरं हा 44% आकडा जो आहे तो मिसलिडिंग आहे. म्हणजे मतांचं पर्सेंटेज त्यांचं वाढणार आहे का, तर निश्चित वाढणार आहे. जसं तामिळनाडूचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, पण ते जागांमध्ये परिवर्तित होणार आहे का याच्याविषयी पण मोठा प्रश्न आहे. खरं तर तुम्ही वारंवार हा जो कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यांना, याच्यातल्या तेलंगणाला मला जाताही आलेलं आहे. विधानसभेच्या बाबतीतली गणितं वेगळी असतील, पण तिकडे ज्या प्रमाणात हिंदू वोटांचं कॉन्सॉलिडेशन, हिंदू अस्मितेचा प्रसार या वरच्या राज्यांमध्ये झालेला आहे. तामिळनाडू लांब आहे पण फार दूर नाहीये. पण या 3 राज्यांबद्दल काय सांगाल? निश्चितपणे मी त्या मुद्द्यापाशी पण येतो, पण तत्पूर्वी प्रसन्नजी, मला असं वाटतं की तुम्ही सातत्याने हा जो प्रश्न विचारतायत किंवा उपाध्ये साहेबांना पण तुम्ही हा प्रश्न विचारला की 400च्या पार जातील का. मला वाटतं खरा प्रश्न ह्या सीएसडीचा पोल पाहिल्यानंतर एक खरा प्रश्न असा आहे की भाजपा 250च्या पार जाईल का. बरं. आणि त्यामागचं कारण असं आहे, जसं विश्लेषण तुम्ही पण ते मांडलेलं होतं की नॉर्थ किंवा ज्याला हिंदी बेल्ट म्हटलं जातं तिथे आपण क्षणभर असं समजूया, म्हणजे तिथेही त्यांना हरियाणा, दिल्ली आणि अशा ठिकाणी, बिहारमध्ये तर मेजर प्रॉब्लेम येणारच आहे. पण तरी असं आपण गृहीत धरूया की ती त्यांचे मुख्य बॅशियन असणारी जी राज्य आहेत, मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी, गुजरात, या राज्यांमध्ये त्यांना पैकीच्या पैकी जागा मिळतात असं अज्युम करूया. तसं जरी आपण अज्युम केलं तरी त्यांचा आकडा 250-200च्या पलीकडे जात नाही. मग खरी गोम कुठे आहे, खरा निकाल ठरणार कुठे आहे, तर तो बिहारमध्ये ठरणार आहे, तो महाराष्ट्रामध्ये ठरणार आहे, तो कर्नाटकमध्ये ठरणार आहे, तो तेलंगणामध्ये ठरणार आहे, तो वेस्ट बेंगालमध्ये ठरणार आहे. आता तुम्हाला मुद्दा मी तेलंगणा आणि कर्नाटकचं उदाहरण प्रसन्नजी या ठिकाणी सांगतो, कारण तुम्ही तो प्रश्न स्पेसिफिकली उपस्थित केला. तेलंगणामध्ये खरं तर भाजप हा स्पर्धेतच नाही. तिथे स्पर्धा जी आहे खरं तर ती BRS आणि काँग्रेस अशी आहे. आणि BRSचा ज्या पद्धतीनं मागच्या विधानसभेमध्ये धुवा उडालेला आहे आणि ज्या पद्धतीने आता निम्म्यापेक्षा अधिक BRS ही काँग्रेसवाशी झालेली आहे, ते जर आपण पाहिलं तर तिथे खरं तर भाजपला तर एंट्री सोडाच, पण BRSला पण तिथे काही फारसं चिन्ह दिसत नाहीये. आणि यामागचं अजून मुख्य कारण काय आहे, म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणा या दोनही ठिकाणी काँग्रेस पुढे का राहील किंवा मोठा फरकाने आघाडीवर का राहील, यामागचं कारण असं आहे की ज्या गॅरंटीज आणि ज्या घोषणा राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने केलेल्या होत्या त्या सगळ्यांची पूर्तता या दोनही ठिकाणी केलेली आहे. म्हणजे ही गृहलक्ष्मी योजना असेल, ज्या योजनेअंतर्गत 2000 रुपये दर महिन्याला गरीब महिलांना कर्नाटकमध्ये दिले जातात. काल परवाच राहुलजी गांधी यांनी ट्विटरवरती एक व्हिडिओ शेअर केला. एक तरुण जो त्यांची कर्नाटकची राज्यसेवा परीक्षा, कोणती तरी परीक्षा क्लिअर झाला आणि त्यांना आपला जी मीडिया बाईट आहे त्यामध्ये असं सांगितलं की माझी आई 2000 हे जे गृहलक्ष्मी योजनेचे यायचे ते मला पाठवायची, त्याच्यावरती माझा डबा आणि बाकी सगळं खाणं व्हायचं आणि त्याच्यामुळे मी यशस्वी होऊ शकलो. कर्नाटकमध्ये महिलांना आता कोणतंही तिकीट न काढता त्यांना कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही ठिकाणी प्रवास करता येतो. त्याच्यामुळे अत्यंत कमी काळामध्ये ज्या ज्या घोषणा केल्या, जी आश्वासनं सांगितली ती कर्नाटकमध्ये देखील पूर्ण केली आहेत आणि तेलंगणामध्ये पण पूर्ण केलेली आहेत. तेलंगणामध्ये काही आश्वासनं शिल्लक आहेत कारण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो मध्ये लागला आणि त्याच्यामुळे त्यांची पूर्तता होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या पद्धतीचे कॅरिस्मॅटिक लीडर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आम्हाला लाभलेले आहेत, म्हणजे रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये असतील किंवा इथे ही जोडगोळी असेल सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांची, तर याच्यामुळे भाजपला पळताभुई थोडी इतकी झालेली आहे की त्यांना JDS बरोबर, म्हणजे जनता दल सेक्युलर बरोबर त्या ठिकाणी अलायन्स करावं पण मग लागेल. आजबेजी तुम्ही चांगला मुद्दा मांडला करिस्मॅटिक लीडरचा, पण मग तुमचे महाराष्ट्राचे पण असे काँग्रेसचे लीडर करिस्मॅटिक वगैरे आहेत, रेवंत रेड्डी, शिवकुमार यांच्यासारखे. काय मत काय तुमचं? नाही आता नाही, मुद्दा का- असा का आहे सगळा- की सगळा भरोसा महाराष्ट्राची फक्त लढाई उद्धव जी आहे ती ठाकरेंवर आहे? जनतेनं हातामध्ये, मुळात असं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळी जी लढाई आहे ती जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे. उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांना जनतेची अधिक सिंपती नाही, पण काँग्रेसने पण काहीतरी हातात घ्यावं की, सगळंच कसं जनतेवरती, काहीतरी काँग्रेसने पण हातात घ्यावं की. काँग्रेस म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे हेच आयकॉन असणार आहेत का काय? मी म्हणून विचारलं. तुम्ही म्हणालात मुद्दा अगदी 100% योग्य आहे. रेवंत रेड्डी, शिवकुमारांची नावं अगदी योग्य आहेत. काँग्रेसची इकडची चेहरे कोण? प्रसन्नजी, काँग्रेसनं निवडणुकीबाबत जे धोरण ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे जे नेते मंडळी आहेत त्यांना एक किंवा 2 मतदारसंघ दिलेले आहेत. जसं मी उदाहरण देतो, प्रणितीताई स्वतः इलेक्शन कंटेस्ट करतायत. आमचे बंटी साहेब कोल्हापूरची जागा ज्या आहेत त्याच्यावर लक्ष देऊन काम करतायत. आमचे केदार साहेब आहेत ते रामटेकच्या याच्यामध्ये आहेत. आमच्या यशोमतीताई ज्या आहेत त्या अमरावतीमध्ये आहेत. मुंबईचं सगळं जे आहे त्या वर्षाताई बघतायत. त्यामुळे काँग्रेसची याबाबतची जी स्ट्रॅटेजी आहे ती थोडीशी वेगळी आहे. ती शिवसेना आणि NCP SP पेक्षा थोडीशी वेगळी दिसेल.
ठीक आहे. तुम्ही मगाशी गॅरंटी शब्द वापरलात. यावेळेला 2 गॅरंटी आहेत. एक मोदी की गॅरंटी और दुसरी राहुल गांधींची गॅरंटी. तर कुणाला, जनतेला कुठली गॅरंटी भावते? आपण आकडेवारीवरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्या मुद्द्याकडे आपण वळूया. बघूया दोन्ही गॅरंटी. मोदींची गॅरंटी ही गरीब 51% त्यांना भावलेली दिसते, निम्न वर्ग 54%. तर राहुल गांधींची गॅरंटी गरीब 44%, निम्न वर्ग 50%. कुणाच्या गॅरंटीवर किती विश्वास? त्या आपण 4 संदर्भात वर्ग आपण मांडलेले आहेत, याकडे गरीब, निम्न वर्ग, मध्यम वर्ग आणि उच्च. त्याच्यामधला आता मध्यम वर्ग आपण बघतोय. मोदींची गॅरंटी मध्यम वर्गामध्ये 53%, उच्च वर्गामध्ये 62%. राहुल गांधींची मध्यम वर्ग 53% आणि उच्च 44%. साधारणपणे गरीब मध्यम वर्ग हा राहुल गांधींच्या बाजूने आहे, पण मोदींच्या गॅरंटीवरती लोकांना भरोसा मोठ्या प्रमाणात. केशव उपाध्यायांकडे जाऊया. केशव उपाध्ये, मोदी की गॅरंटी, वजन तुमच्या पारड्यामध्ये आहे, पण म्हणावं तेवढं अपेक्षित वजन दिसत नाहीये. राहुल गांधींच्या गॅरंटीला सुद्धा बऱ्यापैकी चांगलं वजन दिसतंय. असं आहे की मुळामध्ये मोदीजींची गॅरंटी ही अनेक ठिकाणी गेल्या नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकातून बघितलंय. तिथं मोदीजींची गॅरंटी होती, लोक त्या पद्धतीने मतदान करत होती. त्यामुळे आणि लोकांना हे माहिती आहे की ही सिद्ध झालेलं, परखून घेतलेली ही गॅरंटी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या सर्वेत असो किंवा जनतेच्या मनात असो. मगाशी मी ऐकत होतो, आमचे मित्र भाऊसाहेब सांगत होते, काहीतरी माहिती सांगत होते आणि ते जिल्हा आम्ही कसं महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते वाटून घेतले, काँग्रेसची स्थिती सांगत होते. ते म्हणले मुंबईत वर्षा गायकवाड त्या गेले 4 दिवस रुसून बसल्यात. सांगलीमध्ये काय चाललंय ते आपण बघतोय. असं ठिकठिकाणी काँग्रेसची महाराष्ट्रातली अवस्था आहे. आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये ही माहिती आहे. हेच कर्नाटकात आहे. त्या 2 जे नावं घेतली जातात त्यांच्यामधले वाद कसे सुरू आहेत, शिवकुमार आणि रेड्डी, हे इथले जनता बघतीये. अनेक योजना हिमाचलमध्ये त्यांनी घोषणा केल्या, काही त्यांचं पूर्ण करता आले नाहीत, हे हिमाचल जनतेला माहिती आहे. कर्नाटकामध्ये आम्हाला तांदूळ मिळत नाही म्हणून अकांड तांडव करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्रावर करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केला. पण आणि याच ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, 19 साली सुद्धा ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी कर्नाटकामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला भरपूर यश मिळालं होतं. त्यामुळे मला खूप कौतुक वाटलं. म्हणजे सगळीकडे काँग्रेस हरतीये. अहो, ते राहुल म्हणजे ह्यांची इंडिया आघाडी, राहुल गांधींना समोर तिथं कम्युनिस्टांनी कॅन्डिडेट दिलाय, ही कसली आघाडी? त्यामुळे तिथं पराभूत करण्यासाठी. त्यामुळे तरीसुद्धा कम्युनिस्ट तिकडे पश्चिम बंगालमध्ये वेगळंच चित्र आहे. ममता बॅनर्जी तिकडे उभारू देत नाही. ही सगळी परिस्थिती काँग्रेसची आहे. पण ज्या पद्धतीने इथं काँग्रेस समर्थन करणं सुरू आहे, मला खरंच भाजपला भरताभुई झाली, पळताभुई झाली. म्हणजे इतकं आश्चर्यजनक, इतकं तद्दन, आता ठीक आहे शब्द वापरणं योग्य नाही, मी शेवटी भाऊसाहेब आहेत, पण अशा पद्धतीचं समर्थन करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. एक दुसरं असं आहे की मी मगाशी तुमचा प्रश्न आहे, मोदीजींची गॅरंटी ही सिद्ध झालेली 10 वर्षात जनतेने अनुभवलेली आहे. आणि राहुल गांधीची गॅरंटी ही नुसती घोषणेची असते, अनुभवण्याची नसते, प्रत्यक्षात कधी येत नाही. किंबहुना ते खोटं बोलतात आणि मग माफी मागतात. हे कोर्टात सिद्ध झालंय. ही त्यांची गॅरंटी आहे, हे सुद्धा इथल्या जनतेला माहिती आहे. बरं, आजबेंकडे जाऊया. आजबेजी, प्रसन्नाने मगाशी ज्याचा उल्लेख केला ती भारत जोडो न्याय यात्रा, भारत जोडो यात्रा, ह्या दोन्ही यात्रा भारत पिंजून काढणाऱ्या होत्या. मात्र तरी सुद्धा तुम्ही दिलेली गॅरंटी ही लक्षापर्यंत धाव पोचवतच नाहीये अजून. नम्रताजी, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मोदीजींनी जी गॅरंटी दिली आहे, खरं तर त्यांनी गेल्या 10 वर्षात ज्या गॅरंटी दिल्या होत्या त्या गॅरंटींचं काय झालं, हे उत्तर खरं उपाध्ये साहेबांनी आधी दिलं पाहिजे. म्हणजे उपाध्ये साहेबांनी हे सांगितलं पाहिजे की बुवा शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 दुप्पट होऊ असं आम्ही सांगितलं होतं. तर नेमकं झालं काय? उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत तुम्ही दिले गॅस हे खरं आहे, पण आता मात्र ते पुन्हा सरपण आणि चूल अशाच पद्धतीने महिलांना काम करायला लागतं. हे कशामुळे झालं? 400 रुपयाचा जो गॅस होता तो नेमका आता 1000 आणि 1200 रुपयापर्यंत कसा पोचला? त्यामुळे या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या, म्हणजे मोदीजींनी दिलेल्या गॅरंटी, त्या गॅरंटींचं काय झालं हा भाग एकीकडे. आणि जसं मी काही वेळापूर्वी उल्लेख केला की कर्नाटक आणि तेलंगणामध्ये खुद्द राहुल गांधींनी त्या घोषणा केलेल्या होत्या आणि त्या घोषणांची तात्काळ अंमलबजावणी देखील केली होती. आणि आता देखील मी आवर्जून असं सांगेल की काँग्रेसचं न्यायपत्र हा जो जाहीरनामा आलेला आहे याच्यामध्ये मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे जसं मी म्हणालो की 2014 मोदीजी असं म्हणाले होते की दरवर्षी 2 कोटी इतका आम्ही रोजगार देऊ. प्रत्यक्षामध्ये 2 कोटी सोडा जो रोजगार आहे तो देखील कमी झालेला दिसतो. आणि त्यामुळे या CSDSच्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक चिंता 27% लोकांनी माझ्या मते ती अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीविषयी दाखवलेली आहे. राहुलजींनी याच्याविषयी किंवा आमच्या काँग्रेस पक्षाने याचा मार्ग दाखवलेला आहे. तो मार्ग कसा आहे तर तब्बल 30 लाख इतक्या रिक्त जागा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये आहे.
तात्काळ आम्ही त्याची भरती करू असं आश्वासन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं पदविका किंवा पदवी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला अप्रेंटाइसशिप करण्याची संधी कंपल्सरी मिळेल आणि त्याच्याद्वारे वार्षिक 1 लाखाचा जो भत्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे. अगदी इकॉनॉमीच्या ब्रॉडर लेवलला MSME जो सेक्टर आहे, ज्या सेक्टरमधून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होतो आणि ज्या MSME सेक्टरचं नोटाबंदीनंतर आणि केवळ अडाणी अंबानी केंद्रित जे काही अर्थनीती या सरकारनं राबवलेली आहे त्याच्यामुळे जी काय अडचण MSME सेक्टरची झालेली आहे ती दूर करून MSME सेक्टरवरती जास्त भर देण्याचं जे धोरण आहे ते देखील मांडलेलं आहे. मला एक प्रश्न इकडे केशव उपाध्यायला विचारायचा आहे त्या गॅरंटीवर. केशवजी, तुमच्या पक्ष कार्यालयामध्ये सगळीकडे भारतभरातल्या सगळ्या पक्ष कार्यालयामध्ये एक पोस्टर असतं, राष्ट्र प्रथम, बाद पार्टी, अंतिम में स्वयं, अशा प्रकारचं असतं. तुमच्या या गॅरंटीचं नाव आहे मोदी की गॅरंटी, सरकारचं नाव मोदी सरकार. बारामतीमध्ये सुद्धा ज्या तुमच्या योजनेसाठी मोठा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोदींच्याच नावाने सगळे तुमचे कार्यक्रम असतात. म्हणजे हा तुमचा खाजगी प्रश्न आहे, म्हणजे बाकीचा असता तर खाजगी प्रश्न आहे, तुम्ही जरूर म्हणू शकता, मोदी सरकारही म्हणू शकता, पण गॅरंटी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत या भारत सरकारच्या राजकोषीय भागातून ते पैसे दिले जाणार आहेत. त्याला मोदी की गॅरंटी म्हणणं हे 2 प्रकारे, एक तुम्ही सरकारचा पैसा वापरणार आहात आणि 2 तुमच्याच पक्षाचं तत्व आहे की पार्टी नाही, राष्ट्र प्रथम, बाद पार्टी, उसके बाद स्वयं. मग तुम्हाला नाही वाटत ते विपरीत आहे? सांगतो, उत्तर देतो. हे बरोबर आहे की राज्य सरकारचाच पैसा वापरला, अनेक योजना वापरला जाणार, केंद्र सरकारचाच पैसा अनेक योजना वापरला जाणार, पण तो केंद्र सरकारचा पैसा यापूर्वी त्या लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचत नव्हता. जे आमचे मित्र बसलेत काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांच्याच काँग्रेसच्याच पंतप्रधान राजीव गांधींचं हे जाहीर उदाहरण आहे की मी 1 रुपयावरनं पाठवतो, त्यातले 85 पैसे मध्ये जातात, 15 पैसे लाभार्थ्यांपर्यंत जातात. ही गॅरंटी काँग्रेसची होती. 1 रुपयातले 85 पैसे मधले दलाल खायचे, 15 पैसे लाभार्थ्यांपर्यंत जायचं, हे दस्तूर खुद्द राजीव गांधींची कबुली आहे. आणि त्याच्या उलट ज्यावेळी नरेंद्र मोदीजी 1 रुपयावरून पाठवतात लाभार्थ्यांपर्यंत, तो थेट लाभार्थ्यांपर्यंत जातो. ही नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ज्या पद्धतीचं प्रशासन गेल्या 10 वर्षामध्ये केलं त्या प्रशासनातनं आलेला तो विश्वास आहे आणि जनता पण मग भाजपची गॅरंटी आहे. पण केशवजी, मग ती भाजपची गॅरंटी आहे, ती भाजपद्वारे नियंत्रित भारत सरकारची गॅरंटी आहे. मला प्रॉब्लेम काही नाहीये, तुमच्या पक्षाचं तत्व आहे राष्ट्र प्रथम, उसके बाद पार्टी, अंतिम में स्वयं. त्याचं उत्तर देतो, बरोबर ना? त्याचं उत्तर देतो ना मी तुम्हाला. माझं पूर्ण होऊ द्या. मोदीजींचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या योजनांचं भूमिपूजन मी करतो त्याचं उद्घाटनही आमच्याच काळात होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर वर्षानुवर्ष प्रकल्प रखडले, त्याची कॉस्ट रिक्लेशन होते, लोक वैतागतात. हे आपण गेले काँग्रेसच्या राजवटीत वर्षानुवर्ष बघितलंय आणि त्याच्या उलटचा बदल हा या सरकारने बघितला. ही मोदीजींची विश्वासार्हता नंबर 1. नंबर 2, हे स्वाभाविक आहे, आमची ही म्हणणं आहेच आहे की नेशन फर्स्ट. हो, देशाच्या विकासासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो. देशच फर्स्ट असतो ही आमची पहिली भूमिका आहे. आणि म्हणून मधला भ्रष्टाचार जो काँग्रेसच्या काळातला कायम होता तो आम्ही दूर केला. हे देशासाठीच केलं. अनेक प्रकल्प गतीनं पूर्ण केले पाहिजेत, हे देशासाठीच केले. ते मोदीजींच्या सरकारमध्ये झाले, हे देशासाठीच झाले. त्यामुळे नेशन फर्स्ट हीच भूमिका कायम राहिली. हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिसरं, भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी हे तुम्ही द्वैत अद्वैत करा, आमच्यासाठी हा वेगळा विषय नाही. मोदीजी आमच्या कार्यकर्त्यांचा एक सन्मानाचा, श्रद्धेचा विषय आहे. त्यातनं कार्यकर्त्यांनी, जनता आज म्हणतीये की मोदीची गॅरंटी आहे, तर त्यात तुम्हाला आक्षेप घ्यावं, त्रास वाटावा असं काही असण्याचं कारण. बरं, मला भोईटे सरांकडे याच गॅरंटीवरनं प्रश्न घेऊन जायचा आहे. प्रसन्न, मध्यंतरी जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला एक शब्द खूप प्रसिद्ध झाला होता, रेवडीवाली राजनीती. ह्याच्या दोन्ही गॅरंटी आपण बघितल्या तर या वर्गाला इतके रुपये दिले जातील, त्या वर्गाला ही वस्तू दिली जाईल, या महिलांना हे दिलं जाईल, विद्यार्थ्यांना ते दिलं जाईल, कुणाला सायकल, कुणाला लॅपटॉप. काँग्रेसच्या योजनेनंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस काय देईल इतक्या प्रमाणात तशाच प्रकारे देऊ केलं. म्हणजे एकीकडे जे भाजप आम्ही कर्जमाफी करत नाही, आम्ही कर्जमुक्ती करतो वगैरे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह कधी काळी सेट करत होतं, त्या भाजपला सुद्धा या रेवडीवाल्या राजनीतीवरती यावं लागलेलं आहे. काँग्रेस सुद्धा ती रेवडीवाली राजनीती सोडत नाहीये. भोईटे सर, कसं बघायचं याला? खरंच गॅरंटी म्हणायचं की रेवडीची राजनीती आहे ही? रेवडी आवडे सर्वांना, तसंच आहे ना. म्हणजे आपण शेवटी विसरतो की भाजप सुद्धा एक राजकीय पक्षच आहे आणि त्यात म्हणजे केशव उपाध्याय खूप जुने, अनुभवी आणि पुन्हा पत्रकारितेचा अनुभव घेऊन गेलेले विश्लेषणात्मक बोलणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या पक्षाची भूमिका खूप जोरदारपणे मांडणारच. परंतु शेवटी भाजप काय आहे? राजकीय पक्ष. तोच पक्ष ज्याने काही वर्षांपूर्वी 5 राज्यांच्या काही महिन्यांपूर्वी 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये रेवडी राजकारणाचं म्हणजे खूप तेव्हा कौतुक झालं होतं की पहा,
फुकटचं काही कोणाला द्यायचं नाही. पण आपण एक विसरतो ना, कोरोना काळात समाजातल्या सर्वात गरीब वर्गासाठी, दारिद्र्य रेषेखालील वर्गासाठी जे मोफत रेशनची सुविधा सुरू करण्यात आली, या अर्थसंकल्पात सुद्धा तरतूद करण्यात आली. जो अंतरिम अर्थसंकल्प होता, ज्याला मतसंकल्प म्हटलं गेलं, त्यात सुद्धाची तरतूद वाढवण्यातच आली ना. त्यामुळे आम्ही कुणाला काही फुकटचं देत नाही, हे आता कोणत्याही राजकीय पक्षाला बोलताच येणार नाही आहे. दक्षिणेतून सुरू झालं आणि उत्तरेतही ते आता फोफावलेलं दिसतंय. पॅन इंडिया, अखिल भारतीय स्तरावर आता ते सर्वमान्य झालेलं दिसतंय. त्यामुळे 1 लाख म्हणजे महिलांना 1 लाख रुपये प्रत्येक वर्षाला देण्याची राहुल गांधींची गॅरंटी जी आता प्रचारात आलेली आहे, भाजपसुद्धा संकल्पपत्रात तसंच काहीतरी मोठं देईल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की या ज्या गॅरंटी दिल्या जातात आहे त्याचा परिणाम नेमका काय घडतोय तो आपण पाहिलं तर समाजातल्या त्या वर्गातसुद्धा भाजपला पोहोचता येतं असं स्पष्टपणे आपल्याला दिसतं की मोदींच्या गॅरंटीवरचा विश्वास, 50% मर्यादा गरीब आणि त्यापेक्षाही मध्यम वर्ग जो आहे, कनिष्ठ मध्यम वर्ग, जे कामगार असतात, कष्टकरी असतात, त्यांच्यापैकी गरीब आणि जो दुसरा मध्यम वर्ग आहे त्याच्या कनिष्ठ मध्यम वर्गापर्यंत त्याचा फायदा भाजपला होताना दिसतोय. 51% आणि 54%, मगाशी जी आकडेवारी आताही स्क्रीनवर आपल्याला दिसते, तो त्याचाच फायदा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मध्यम वर्ग तर भाजपसोबत नेहमीच भाजपचा एक स्वतःचा मतदार म्हणून भाजप त्याच्याकडे पाहिजे, तिथंही 56% दिसत आहे. आणि उच्च मध्यम वर्गात तर प्रश्नच येत नाही, तिथं 60%ची मर्यादा आहे. फक्त एकच आहे त्यातलं की फरक जो आहे तो फरक गरीब, कनिष्ठ मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गात फार मोठा फरक नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा मी त्या फ्लोटिंग वोटर्सकडे येतो. हा फरक जर राहुल गांधींच्या गॅरंटीतून, तसंच ज्या पद्धतीनं गुजरात मॉडेल समोर आणून 2014पर्यंत भाजपनं मिटवून दाखवलेला, एक स्वतःचं मॉडेल दाखवलेलं, विश्वास तयार केलेला, ते काँग्रेसला करता येईल का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिथे काँग्रेस अनेकदा कमी पडताना दिसते. अगदी प्रसन्न, म्हणजे आपल्याला जर आठवत असेल 2004-2009 मध्ये ज्या वेळेला भाजपचा एनडीएचा पराभव झाला होता त्यावेळेला लोकांच्या साधारण प्रतिक्रिया होत्या की भाजप रस्ते बांधेल, पूल बांधेल, आणखीन काय काय हिमले बांधेल, पण आमच्या खिशात काय आलं. त्या आमच्या खिशात काय आल्याचा हिशोब मला वाटतं केवळ भाजपने प्रत्येक पक्षाला यामधनं द्यावा लागणार आहे जर मतं हवी असतील तर. आणि आगामी निवडणुकांचा साधारण आढावा घेण्याचा प्रयत्न, कल कसा आहे जनतेचा हे जाणून घेतोय. आपल्यासोबत चर्चेत आता शिवसेना शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे सहभागी झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक भोईटे सर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे आपल्यासोबत आहेत, केशव उपाध्ये सुद्धा अगदी काही वेळापूर्वी आपल्यासोबत या चर्चेमध्ये होते. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी काही नव्या आकडेवारीवरती एक नजर टाकूया. विभागनिहाय, जातनिहाय, पंतप्रधान मोदींच्या आणि या केंद्र सरकारच्या कामावर कोण कसं संतुष्ट आहे, असंतुष्ट आहे. ही जातनिहाय आकडेवारी आपण बघतोय केंद्र सरकारच्या कामाबाबतची. हिंदू ओबीसी पूर्ण संतुष्ट 25%, काहीसे संतुष्ट 38%, काहीसे असंतुष्ट 18%, तर संपूर्णपणे असंतुष्ट 15%. पुढची आकडेवारी बघूया. हिंदू सवर्ण पूर्ण संतुष्ट 34%, काहीसे संतुष्ट 34%, काहीसे असंतुष्ट 15%, तर संपूर्णपणे असंतुष्ट 13%. आपण ही जातनिहाय आकडेवारी बघतोय. केंद्र सरकारच्या कामाबद्दल कोण कसं संतुष्ट आहे. हिंदू एससी शेड्यूल कास्ट पूर्ण संतुष्ट 21%, काहीसे संतुष्ट 36%, काहीसे असंतुष्ट 18% आणि संपूर्णपणे असंतुष्ट 22%. तर हिंदू एसटी शेड्यूल ट्राईब संपूर्णपणे संतुष्ट 17%, काहीसे संतुष्ट 41%, काहीसे असंतुष्ट 25% आणि संपूर्ण असंतुष्ट 15%. तर मुस्लिम समाज पूर्ण संतुष्ट 8% आहे, काहीसे संतुष्ट 24%, काहीसे असंतुष्ट 23% आणि संपूर्ण असंतुष्ट 36%. केंद्र सरकारच्या कामाबाबत कोण कसं संतुष्ट आहे त्याबाबतची आकडेवारी आपण बघतोय. मुस्लिम समाजाबाबतची आकडेवारी
आणि यानंतर आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. प्रसन्न, आपल्याला आठवत असेल तर राहुल गांधींनी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे जातीय जनगणनेची. जर आमचं सरकार आलं तर जातनिहाय जनगणना करू. आणि मला वाटतं ही जी आपण आकडेवारी बघतोय ही कुठेतरी त्याच्याकडे आपल्याला नेणारी. आपण भाऊसाहेब आजबेंपासून सुरुवात करूया. भाऊसाहेब आजबे, जातनिहाय जर आपण इथे कोण केंद्राच्या कामाबद्दल किती कसं संतुष्ट आहे असं जर बघितलं तर त्यामधली आकडेवारी ही बऱ्यापैकी चकित करणारी आहे. म्हणजे ज्यांना आरक्षणाचा आता लाभ मिळतोय त्यांच्यामध्ये सुद्धा संतुष्ट असणाऱ्यांचं प्रमाण हे नाकारता येणार नाही, दुर्लक्षित करता येणार नाही असं आहे. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हां, नम्रताजी पुन्हा प्रश्न विचाराल मला? आपण ही जी आकडेवारी आता बघितली, जातनिहाय बघितली, काही धर्मांचाही त्यामध्ये उल्लेख होता. या आकडेवारीमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची जी गॅरंटी राहुल गांधींनी दिलेली आहे ती मुख्यत्वे आरक्षण आणि त्याचं रिस्ट्रक्चरिंग डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. मात्र आम्ही जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये ज्या वर्गाला आरक्षणाचा आता लाभ मिळतोय त्या वर्गामध्ये केंद्र सरकारच्या कामाबद्दल संतुष्ट असलेल्यांचं, काहीसं संतुष्ट असलेल्यांचं प्रमाण सुद्धा दुर्लक्षित न करण्या एवढं मोठं आहे. नाही, याच्यात दोन मुद्दे आहेत. म्हणजे हे अगदी बरोबर आहे की सगळ्याच सेक्शनमध्ये काही ना काही समाधान आढळून येईल, ते काय आपल्याला नाकारता येणार नाही. कोणतेही गव्हर्नमेंट असलं तरी असं एक सेक्शन आपल्याला सापडेलच. परंतु जातनिहाय जनगणना आणि त्या अनुषंगाने एकूणच न्यायाची चर्चा काँग्रेस पक्षाकडून जी केली जाते तर ती गेल्या काही महिन्यांची डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये जो काही अवधी लागतो तो अवधी त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि महत्त्वाचं असं की आत्ता म्हणजे मला वाटतं आमचा मॅनिफेस्टो येण्याच्या आधी CSDS लोकनेतेनं हा सगळा सर्व केलेला आहे. आमचा मॅनिफेस्टो आल्यानंतरचा जो परिणाम आहे तो आपल्याला या उर्वरित सगळ्या कालखंडामध्ये दिसेल, ज्याच्यामध्ये जातनिहाय जनगणना, पुन्हा हाही मुद्दा असा आहे की जातनिहाय जनगणना यामागचा मुळात उद्देश जो आहे तो मुळात त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती आहे ती दिसायला हवी. ती दिसल्यानंतरच आपण त्याच्यावरती केवळच आरक्षणाच्याच माध्यमातून नव्हे तर गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज असतात आणि ज्या काही वेगवेगळी धोरणं असतात त्या धोरणांच्या माध्यमातून देखील त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. म्हणजे आवर्जून इथं मुद्दामून मी सांगतो एक गोष्ट की 2021ला जी जनगणना होणं अपेक्षित होतं ती कोरोना काळात 1 वर्ष झाली नाही हे आपण समजू शकतो. परंतु त्यानंतर या गव्हर्नमेंटनं ती जनगणना करण्याचं टाळलं का, हा मुख्य प्रश्न आहे. कारण जनगणनेच्या माध्यमातून केवळ आपण गणना करत नाही तर त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती कळल्यानंतर त्याच्यावरती आपण उपाययोजना देखील करतो. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आणि या मागचं जे भाजपचं जे राजकारण आहे ते आता या निमित्ताने काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी यांच्याकडून ते पुढे जात आहे. त्यामुळे हा जो आकडा आहे म्हणजे मला वाटतं अजून 15 दिवसांनी जर लोकनेते CSDSने सर्वे केला तर निश्चितपणे भाजपला अनुकूल असणारा हा जो वर्ग आहे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं निश्चित दिसेल. प्रसन्न, खरंच आपल्याला हे कमी झालेलं असं म्हणता येईल, कारण भाजपचा यामधला जो हक्काचा वोटर समजला जातो, एक ओबीसी समाज खूप मोठा हक्काचा भाजपचा मतदार आहे. आणि हिंदू सवर्ण जी आपण कॅटेगरी केलेली त्यापैकी सुद्धा बऱ्यापैकी मतं ही भाजपच्या बाजूची आहेत असं एक निरीक्षण आहे. आणि त्यांची जर आकडेवारी आपण बघितली 34%, 34%, 25%, 34%, मोठी आकडेवारी आहे ही. त्याच्यामुळे काय म्हणता येईल याच्याबद्दल? एक तर त्याच्या जोडीला प्रश्न हिंदू कॉन्सॉलिडेशनचा जो नंतर पुन्हा ते ग्राफिक्स येईल सुद्धा, हा मोठा वर्ग तो ओबीसी आहे, तो हिंदू पण आहे. ते हिंदू कॉन्सॉलिडेशन मध्ये सुद्धा आपल्याला दिसत होतं की राम मंदिर आणि याच्यानंतर त्याचे बेनिफिट्स होत आहेत भाजपला असं दिसतंय. मनीषा कायंदे आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे आपण जाऊया. मनीषाजी, काही मुद्दे तुमचा जो महायुतीतला मोठा भाऊ आहे, पक्ष आहे, त्याला होताना दिसत असले तरी सुद्धा हे पण मुद्दे आहेत की याच्याने जास्तीत जास्त सरकार येण्याची शक्यता आहे पण आम्हाला जागा वाढताना दिसत नाहीये. तुम्ही नव्हता म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो, वेस्टर्न रिजन भारतातला ज्याच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोव्यासारखी राज्य येतात त्यामध्ये मतांची टक्केवारी कमी होताना सुद्धा दिसते. मला सांगा, जर का 350 भाजप आणि 400 पार NDA गणित असेल तर महाराष्ट्रासाठी तुम्ही विचार किती जागांचा करताय? बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही 45 पार 45 पार हे आमचं टार्गेट आहे. आणि त्यासाठी लागणारा जी यंत्रणा आहे किंवा प्रचार त्या पद्धतीचा किंवा 2 वर्षात महाराष्ट्र सरकारने जे काम केलेलं आहे ते अर्थात त्या बेसिसवरच आम्ही मतं मागणार आहोत लोकांकडे. आणि अर्थात केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी आणि पूर्ण NDA मिळूनच जे काम झालेलं आहे गेल्या 5 वर्षात आणि त्याच्या अगोदरच्या 5 वर्षात त्या आधारावर जे काही धोरणात्मक निर्णय असतील आणि जे काम मतदारांपर्यंत, नागरिकांपर्यंत, मग ते महिला असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, हे सर्वांपर्यंत भरीव मदत केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची गेलेली आहे.
आता बघा सर्वेज वेगवेगळे सांगतात. आम्ही कुठल्याही सर्वेला कमी जास्त लेखत नाही, परंतु काही सर्वे आम्हाला 45 पार दाखवतायत, काही 35 पार दाखवतायत. परंतु शेवटी आपण ज्या दिवशी ऍक्च्युली वोटिंग होईल आणि निकाल लागतील त्या दिवशी बघा, मागच्या वेळेला आपण 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला सर्वे काय सांगत होते आणि निकाल काय लागले. त्यामुळे सर्वे हा एक गाईडलाईन असतो असं आम्ही मानतो. त्या गाईडलाईन म्हणून आम्हाला जे काही शिकायचंय ते आम्ही शिकू, विरोधकांना जे काही शिकायचंय ते विरोधक शिकू. विद्याताईंना नम्रता. विद्याताई, शरद पवारांचा पक्ष हा या सगळ्याकडे कसं बघतोय हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण आता निवडणुकीच्या तोंडावरती त्या पक्षाला एवढा मोठा धक्का बसलेला आहे की त्यामध्ये उमेदवार तयार करण्यापासूनच सगळं त्यांना इथे करायला लागतं. आणि यामध्ये सुद्धा शरद पवार अगदी खंबीरपणे उभे आहेत आपल्याला दिसतंय याही वयात सुद्धा, आणि त्याचं कौतुक करायला लागेल, त्याबाबत कुठलीही शंका नसावी. मात्र ज्या वेळेला मोदी की गॅरंटी म्हणून तुमचं विरोधक तुमच्या समोर येतात त्यावेळेला तुम्ही तयार आहात असं वाटतं? नाही, निश्चितच आम्ही पूर्णपणे तयार आहोत. एवढ्यासाठी की कितीही मोठा धक्का लागलेला असला तरी पवार साहेब आज या वयामध्ये अत्यंत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि तो त्यांचा बाणा जो आहे तो पूर्वीपासून आतापर्यंत अबाधित आहे, कायम आहे. म्हणजे ते जराही खचलेले नाही, जराही नाही, ते अजूनही फिरतायत. आणि त्यांच्याबरोबर जे एकनिष्ठ लोक आहेत, त्यांच्याशी जे पक्षाची बांधिलकी मांडणारे आहे, लोकांसाठी काम करणारे आहेत, कुठल्याही ईडीच्या किंवा इन्कम टॅक्सच्या धाडींना न घाबरणारे आहेत. आता अनिल देशमुख स्वतः 13-14 महिने जेलमध्ये जाऊन आले, परंतु ते पवार साहेबांची साथ त्यांनी सोडलेली नाहीये. असे कित्येक जण आहेत की पवार साहेबांबरोबर आजही राहिलेले आपल्याला. आणि त्यामुळे मला असं वाटतं जो आत्मविश्वास आहे पवार साहेबांमध्ये तो कायम आहे. आणि ज्या तरुण पिढीला त्यांनी आतापर्यंत घडवलेला आहे, म्हणजे आज जे आपल्याला दिसतंय, अजितदादा असतील, वळसे पाटील असतील, किंवा आणि तिकडे केलेले जे लोक गेलेले आहेत त्या सगळ्यांना युवा अवस्थेतनं आमदार बनवल्यानंतर मंत्रीपदापर्यंत आणण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि आताही ते त्याच उमेदीने तयार आहेत की चला गेले तर गेले, नवीन मुलांना मी संधी देईल आणि नवीन तरुणांना तयार करेल. पण विद्याताई, अशा हाय अँड मायटी शरद पवारांच्या पक्षाला फक्त 10 जागाच लढण्यासाठी मिळत आहेत राज्यामध्ये 48 पैकी. नाही, 10 जागा जरी मिळाल्या, काय पवार साहेबांचा दृष्टिकोन हा पूर्ण इंडिया आघाडीचा आहे की इंडिया आघाडीला देशामध्ये सगळीकडे चांगल्या सीट्स मिळाल्या पाहिजे. कारण भाजपचा जो नारा आहे 400 के पार, तो 400 चे पार होऊ शकत नाही. राष्ट्रवादी जरी 10 सीट्स लढत असली तरी निश्चितच राष्ट्रवादीचं 10 सीट्स आणण्यामध्ये जास्ती कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि त्या सीट्स जास्तीत जास्त प्रमाणात कशा येतील याच्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. आणि ते आमचे नेते करताना आपल्याला दिसत आहेत. कार्यकर्त्यांची फौज आहे. शिवसेनेच्या बाबतीत पण मला सांगता येईल की शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला लोकांमधनं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की ज्या प्रकारे 50 खोके एकदम ओके करत हे लोक निघून गेले आणि ज्या प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं आणि ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडींना जसे नेत्यांना घाबरून अनेक ठिकाणी, म्हणजे जे केजरीवालांपासून आपण बघितलं जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर ह्या सर्व्हेमध्ये मला असं वाटतं तो परिणाम दिसत नाहीये, परंतु या निवडणुकांच्या मतदानामध्ये निश्चितच तो परिणाम दिसेल. कारण लोकांना ह्या यंत्रणांचा, जो शासकीय यंत्रणांचा गैरवापर केलेला आहे तो आता खटकायला लागलेला आहे. आणि हे मोदी जे करतायत ते बरोबर नाही अशी लोकांची एक म्हणजे पण मला विद्याताई, आणि त्यामुळे निवडणुका येऊ द्या. विद्याताई, यंत्रणांचा गैरवापर हे पूर्ण आमचा एक वेगळा मुद्दा त्याच्यावरती येणार आहे, तोही आम्ही लोकांना विचारला होता या सर्वेच्या अंतर्गत. पण भावनांचा गैरवापर राष्ट्रवादी करते त्याचं काय? आमचे घरचे मूळचे, इथले पवार तिथले पवार, हे मुद्दे आणण्याची काय गरज आहे? आणि सुनेला तुम्ही आपला मानता की नाही? याच्यामध्ये एक खूप मोठा गैरसमज. नाही, हे बघा, आम्ही आपलंच मानतोय.
म्हणजे लेकी ज्या आणि मातेच्या- सुनांमध्ये फरक मला- आम्ही मला केलेला एकच नाहीये, बोलायचंय, पण ज्या मातेच्या आम्ही उदरी एकनिष्ठ आपण जन्म कार्यकर्त्यांच्या घेतो, पाठीशी तिला उभं तुम्ही आहोत. बाहेरची म्हणणार जर का? तिला तुम्ही सुनेत्रा बाहेरची वहिनी म्हणणार का? जर शरद आता ती पवारांच्या सून, राष्ट्रवादी आज काँग्रेस सुनेत्राताईंच्या बरोबर उभ्या राहिल्या डोळ्यामध्ये असत्या, अश्रू त्या होते. जर गद्दारांबरोबर आज गेल्या सुनेत्राताईंच्या नसत्या डोळ्यामध्ये अश्रू तर होते. निश्चितच सुप्रियाताईंनी हे अश्रू सुद्धा खोटे आपली म्हणायचे सीट का? तुम्ही घरच्या ही दिली असती. हे सोनिया लक्षात गांधीबद्दल ठेवा. बोलला होता. कोणीही हेच असो, तुम्ही लेक सोनिया असो की गांधीबद्दल सून बोलला असो, होतात. एकनिष्ठ बाहेरची कोण बाई राहिलेले चालणार आहे? नाही. अहो, मग आता ताई तुम्ही मनीषाताई सोनिया मला गांधी- मनीषाजी त्यांना बोलून द्या हो. माझा प्रश्न पण त्यांना होता. मला पूर्ण मग करू तुम्हाला द्या. सोनिया गांधी कशा चालतात? मग तुम्हाला सोनिया गांधी चालतात, तर मग सुनेत्राताई पवारांनी काय पाप केलंय? केवळ पवार कुटुंबात त्यांनी लग्न केलं हे त्यांचं चूक म्हणायची का? मग ज्या आईच्या उदरी तुम्ही जन्म घेतला तिला तुम्ही बाहेरची म्हणणार का? म्हणजे आता तुम्ही आपण पवार साहेबांना इतकं ओव्हररेटेड जे चाललंय मनीषाताई, सगळं मनीषाताई overrated थांबा. चाललंय मनीषाताई, त्याबद्दल. तुमचा मुद्दा लक्षात आला. त्याबद्दल. तुमचे प्रश्न आपण हे- विद्याताईंना हे विचारूया. त्यांचं बिथरल्याचं लक्षण आहे. आपण तुमचे प्रश्न विचारूया. विद्या चव्हाण बोला. मनीषाताई मला पूर्ण करू द्या. हा, बोला. मनीषाताई मला पूर्ण करू द्या. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली याचं उत्तर आहे का? शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी म्हणून जर सून उभी राहिली असती तर लेकीला सुद्धा म्हणजे आनंद आणि विश्वासाने त्यांना वाटलं असतं की सून आपल्या बरोबर उभी आहे, आपल्या लेकीला आपण मागे करू पण सुनेला पुढे करू. परंतु मग तसं जे त्यांनी गद्दार सुनेला आहेत तिकीट द्यायला पाहिजे ज्यांनी होतं. पक्ष फोडलाय, जे ईडीला मग आणि इन्कम सुनेला- टॅक्सला मग- घाबरलेले आहेत, मग त्यांच्या लेकीच्या सोबत बदली सुनेला गद्दारांच्या का नाही तिकीट सोबत दिलं? मग अगदी तुम्ही एकनिष्ठ अजित कार्यकर्ता असला तर पवारांना शरद जे पवार इतके- त्याच्या इतकी सोबतच वर्ष आहे. मग ती तुम्हाला लेक वाळीत असो की सून टाकण्यासारखं केलं असो, पक्षामध्ये. सुनेने अजित पक्ष पवारांनी त्यांच्या फोडणाऱ्यांची कुटुंबाला साथ दिलेली तुम्ही वाळीत आहे, पण टाकल्यासारखं ती केलं. सून आहे म्हणून हे बघा, त्या कोणी आपलं घर कार्यकर्ती फोडू पक्षाची शकत आहे का? नसतं. तुमच्या घरातली लोक सुप्रियाताई असमाधानी सुळे होती. या तर ते अडचणीच्या बाजूला काळात होतात. सुद्धा तुमच्या पक्षाच्या घरातली पाठीशी लोक उभे राहिलेले आहेत. असमाधानी त्यांना होती. लेख म्हणून म्हणून ती पाठिंबा कोणाबरोबर दिलेला तरी गेली ना. नाहीये, एकनिष्ठ कार्यकर्ती म्हणून पाठिंबा दिलेला आहे. ही गोष्ट कोणी समजून घेत नाही, याचा मला खेद वाटतो. एकनिष्ठ जर शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या बरोबर तुतारी बरोबर जर सुनेत्रा वहिनी राहिल्या असत्या आणि त्या म्हटल्या असत्या की अजितदादांचं हे चुकलेलं आहे, मी आज पवार साहेबांची अजितदादा- राष्ट्रवादी तुटू देणार नाही, माझा विद्याताई प्रश्न आहे. जर समजा सुनेत्रा पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत राहिल्या असत्या तर त्यांना सुप्रिया सुळेंची तिकीट डावलून त्यांना उमेदवारी मिळाली असती का? अजितदादा पवार हे खासदार होते. सुप्रिया सुळेंसाठी नक्की ते मिळाली बाजूला असती, झाले. नक्की. आणि सुप्रियाताईंनी सुप्रिया सुळे स्वतः खासदार हसत झाले. हसत दिली हे आपण असती विसरता का? की 3 वेळा हे मी आपण राहिले विसरता का? खासदार, तुझी इच्छा आहे, तू जर एकनिष्ठ राहिली आहेस, नवऱ्याच्या विरोधात जाऊन सासऱ्याच्या बरोबर राहिली आहेस पण मला तर सांगा ना, निश्चितच कौतुक अजित वाटलं असतं आणि पवारांनी हसत हसत त्यांच्या सुप्रियाताईंनी सीटचा आपली त्याग केला सीट की नाही? दिली असती सुप्रिया याच्याबद्दल मला सुळेंसाठी, पूर्ण खात्री वाटते. बहिणीसाठी त्याग केला. इथे अजित लेकीचा आणि पवारांनी. सुनेचा हे प्रश्न तुम्ही नाहीये, विचारता? एकनिष्ठ कोण राहिले हे तुम्ही पक्षाशी. विचारता का? पवार मग साहेबांनी अजित ज्या पवार जर 50 का वर्ष मेहनत करून लोकसभेवर पक्ष उभा निवडून आलेले केला, होते, तो ती पक्ष सीट त्यांनी सोडून तोडून दिली. जर का कोणी बहिणीसाठी ईडी आणि सोडून दिली. सीबीआयला घाबरून जर जाणार असेल शरद तर अशा पवारांच्या मुलीसाठी गद्दारांच्या अजित बरोबर आपण पवारांनी राहणार त्याग नाही, केला. हे पवार असं साहेबांना म्हटलं म्हणायचं तर- होतं, दुसरं काही नाही. बर, ठीक आहे. हे हा एक मनीषाताईंना महत्वाचा मुद्दा आहे. समजणार मात्र नाही, कारण मनीषाताई विद्या चव्हाण यांनी जो एक मुद्दा त्यांनी जो वारंवार उल्लेख करतायत त्या की शरद पवारांची राष्ट्रवादी, मला वाटतं ती शरद पवारांची राष्ट्रवादी ही इतके दिवस तशीच राहिलेली आहे, त्याच्यामुळे कदाचित ही फूट तर पडलेली नाही ना, कारण या विषयावर ना बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत. एक छोटासा मनीषाताई, अजित त्यांना हा सगळा वाद ज्या वक्तव्यापासून मूळच्या वक्तव्यापासून सुरू झाला त्या अजित पवारांच्या वक्तव्याला मनीषाताईंनी बहुधा सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलंय. कारण आपले बाहेरचा हा मुद्दा त्याच्यातून आला होता की खरे पवार शरद पवार नंतर पुतण्या पवार, अजित आडनाव पवार हे त्यांनी highlight आणि केलेलं त्यांना होतं. म्हणायचं होतं की म्हणजे अर्थ तसा असा निघत होता की सुप्रिया सुळेंचं लग्न झालं, आता त्या सुळे आहेत आणि माझ्या पत्नी म्हणजे अजित पवारांच्या पत्नी या पवार आहेत. त्यामुळे आपलं पर्क त्या अर्थानं काढायचं झालं तर सुरुवात तिथपासून करावी लागेल. पण अर्थात तो आपला आजच्या सर्वेचा विषय नाहीये. नम्रता, विभागनिहाय ही आकडेवारी कशी आहे ती आपण बघायची आहे. पहिला विभाग आहे पूर्व आणि ईशान्य विभाग. यामध्ये पूर्ण संतुष्ट 21%, काहीसे संतुष्ट 37%, काहीसे असंतुष्ट 22% आणि संपूर्णपणे असंतुष्ट 14%. पुढचा विभाग बघूया. पूर्व आणि ईशान्यमध्ये पश्चिम बंगाल आणि ईशान्य जर का एवढा परफॉर्मन्स बरा दिसतोय तिकडे भाजप. अगदी उत्तर आणि पश्चिम पूर्ण संतुष्ट 27%, काहीसे संतुष्ट 31%, काहीसे असंतुष्ट 17% आणि संपूर्ण असंतुष्ट 22% अशी आकडेवारी आहे. आणि इथे आश्चर्य म्हणजे हा ताकदीचा भाग असून सुद्धा इथे अशी आकडेवारी दिसते. या पुढचा भाग बघूया. दक्षिण संपूर्ण संतुष्ट 16%, काहीसे संतुष्ट 39%, काहीसे असंतुष्ट 18% आणि संपूर्ण असंतुष्ट 21%. आता ही जी एवढी आकडेवारी भुवया उंचावणारी दिसते ती मतात बदलणार का?
भाऊसाहेब आजबेंपासून सुरुवात करूयात. भोईटेंकडे येण्यापूर्वी भाऊसाहेब आजबेंची इकडे कमेंट घ्यावी लागेल. आजबे, ईशान्य भारत, पूर्व आणि ईशान्य म्हणजे त्याच्यात पश्चिम बंगाल सुद्धा आला आणि दक्षिण भारत, यामध्ये संतुष्ट असंतुष्ट यांची साधारण बेरीज ही फेवरेबल मानली जाते, ती बऱ्यापैकी बरी आहे. तिकडे मणिपूरची काय झालं ते आपण बघितलं, ईशान्यातले अनेक प्रश्न तुम्ही सुद्धा लावून धरले होते, न्याययात्राच तिथून सुरू झाली होती. दक्षिण तर फेवरेबल नाहीच आहे असं एक नॅरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न होतो. तरी सुद्धा ही आकडेवारी, मगाशी पण आपण आकडेवारी बघितली आणि आताची सुद्धा, ती पॉझिटिव्ह कशी काय वाटते तुम्हाला, किंवा त्यामागचं कारण काय तुमचं? नाही, मुद्दा अगेन हाच आहे की ती जरी समजा सकारात्मक किंवा थोडीशी फेवरेबल दिसत असली तरी याचा मतांमध्ये कन्व्हर्जन होणार आहे का, हा कळीचा प्रश्न आहे. जे मी सुरुवातीला तामिळनाडू विषयी सांगितलं की तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची संख्या वाढणार आहे का, निश्चित वाढणार आहे, पण जागा मिळतील का, तर शून्याच्या पुढे जाण्याची काही शक्यता दिसत नाही. अगदी त्याच नजरेतून मी या आकडेवारीकडे पाहतो. अर्थात आसाम आणि जिथे यांची सत्ता आहे, भाजपची सत्ता आहे, तर तिथं सरकार असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने काही गोष्टी कदाचित दिसू शकतात. बट अदरवाईज जर आपण सगळा तो ट्रेंड पाहिला, म्हणजे पुन्हा मी त्या मूळ मुद्द्यापाशी येईल की जो तुम्ही केशव उपाध्यांना वारंवार विचारत होता, तो असा की 44% एकूण जे लोक आहेत ते अजूनही मोदी गव्हर्नमेंटला फेवरेबल आहेत. पण आता मी संजय कुमार यांचंच ट्विट पाहत होतो, त्यात त्यांनी असं म्हटलं की 2019 मध्ये मागच्या निवडणुकीमध्ये 47% लोक होती की जी यांना फेवरेबल होती, आता ती 44% झाली आहेत. आणि दुसरीकडे विरोधकांना 35% होते, ते 39% झालेले आहेत. मला वाटतं अख्ख्या या सर्वेची स्टोरी जी आहे ती या 4% आहे. म्हणजे मुळात जर आता या क्षणाला निवडणूक सुरू होण्याच्या आधी जर आपल्याला 4% असा डिफरन्स दिसत असेल, तर तो जशी निवडणूक पुढे जाईल तसा हा डिफरन्स वाढत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे मी जसं म्हणालो की 250च्या पलीकडे जाण्याचीच त्यांना चिंता आहे. ती चिंता आहे म्हणून 2 मुख्यमंत्र्यांना त्यांना आत टाकावं लागतं, महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फोडावे लागतात, आणि बाकी सगळी स्टोरी जी आहे ती देशाला माहीतच आहे. भोईटे सर, एका मताशी मी सहमत होईन की त्यांनी जे सांगितलं की ऑल टाईम हिट असा तो ऑल टाईम हाय परफॉर्मन्स होता भाजपचा 2019चा. त्यानंतर 4%, 3% कमी होणं हे स्वाभाविक आहे, त्यांनाही विचार करावा लागेल असंच आहे. मात्र आताचा जो मुद्दा आपण प्रत्येक प्रादेशिक याच्यानुसार बोलतो आहे, त्यातला भले ते जागांमध्ये कन्वर्ट होईल की नाही होईल, महत्त्वाचा मुद्दा आहे तो. मगाशी प्रसन्नसुद्धा बोलले, त्यावर तुम्हीसुद्धा बोललात की मतांची टक्केवारी आणि जागांची टक्केवारी जर भविष्यात काढली तर त्यात फरक येताना दिसतो. कारण तो किती टक्क्यांचा आहे, ती मतं किती आहेत आणि समोरच्या पक्षाला किती मतं मिळालेली आहेत, त्याचाही विचार करावाच लागतो प्रत्यक्षात. तरीसुद्धा या निवडणुकीच्या आधीचा हा सर्वे जो आपण 28 मार्च ते 8 एप्रिलच्या दरम्यान केलेला आहे 19 राज्यांमधला, त्यातून जे दिसतं की उत्तर आणि पश्चिम 27 आणि 31 म्हणजे पुन्हा एकदा मगाशी मी जे बोललो तेच की 50%च्या पलीकडे जाताना दिसतंय. संतुष्ट आणि काहीसे असंतुष्टचं. तिथे एक चिंतेची बाब नक्कीच आहे इंडिया आघाडीसाठी. भाऊसाहेब आजबेसुद्धा ते मान्य करतील. मगाशी ते म्हणाले की आता कुठं आमच्या गॅरंटी लोकांसमोर जातात आहे, आता कुठं आम्ही लोकांना त्याबद्दल जागरूक करतो आहे. प्रसन्न, मला असं वाटतं की कुठंतरी तिकडेच चुकतंय की काय. म्हणजे पत्रकार म्हणून असं चुकतं बोलणं सोपं आहे, मला मान्य आहे राजकीय नेत्यांना. मात्र भाजप ज्या पद्धतीनं 2014 नंतर फुल टाईम राजकारण करतंय, फुल टाईम म्हणजे 5ही वर्ष त्यात असतात ते इलेक्शन मोडवर, आणि काँग्रेस आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर की आता आम्ही मतदारांना जाऊन समजवू की कसं भाजपचं चुकतंय, ते थोडंसं मला यात गफलत वाटते. तिथं कुठंतरी चुकतंय का याचा विचार इंडिया आघाडीने केला पाहिजे. कारण आताच्या स्थितीत तरी 50%चं ओलांडून पुढे जाणं भाजपनं, NDAनं हे त्यांच्यासाठी फायद्याचंच दिसतंय. ह्यातली एक आकडेवारी भोईटे सर, मला वाटतं उत्तर पश्चिम जो हक्काचा मतदार आहे तिथे सुद्धा संतुष्ट असंतुष्ट जी आकडेवारी आहे ती ह्या दक्षिण आणि ईशान्य आणि पूर्व या भागांशी कुठेतरी जवळपास त्याच्या जाणार आहे. थोडीशी जास्त आहे मात्र जवळपास जाणारी आहे. मात्र जो एक्सपोनेन्शियल कर्व तिथे दिसणं अपेक्षित होतं तसा दिसत नाहीये. हे दिसतंय. म्हणजे यातच एक थोडंसं म्हणजे विश्लेषण करताना अडचण जी होते की उत्तर आणि पश्चिम यात परत महाराष्ट्र नावाचं राज्य येतं की जिकडची आकडेवारी ही पुढे जेव्हा राज्यनिहाय आपल्याकडे आकडेवारी येईल त्यात वेगळी असू शकते, नाही असं नाही आहे. परंतु तरीसुद्धा नम्रता, तुम्ही जसं आता म्हणालात की असंतुष्ट असणाऱ्यांचा जो वर्ग आहे तो दक्षिणेत काहीसा जास्त दिसतो आहे, परंतु उत्तर आणि पश्चिम यात गुजरात सारखं राज्य जे 100% भाजपच्या बाजूने झुकताना दिसलं आपल्याला गेल्या लोकसभेला, उत्तर प्रदेशात
आपण पत्रकारसुद्धा काही प्रमाणात का होईना आता मान्य करायला लागलेलं की 80च्या 80 म्हणजे 100% यश मोदी आणि तिथं असलेल्या योगी या डबल इंजिनने मिळवलं तर आश्चर्य वाटायला नको अशी एक अपेक्षा जी भाजपकडून दावा केला जातो त्याच्याशी सहमत होताना दिसतात अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा. त्यामुळे तिकडे कळतं. मात्र बाकीच्या ठिकाणचा विचार केला तर नक्कीच दक्षिण तिथं सुद्धा जर भाजप आपला प्रभाव अशा पद्धतीनं खरोखर वाढवत असेल तर मात्र इंडिया आघाडीसाठी चिंतेचं आहे. मला मान्य आहे भाऊसाहेब आजबेंचं की ते खरोखर मतांचं जे टक्केवारी आहे ती जागांमध्ये बदलेल का तरी सुद्धा चिंता करावी असं नक्कीच आहे. विद्या चव्हाण यांनी ज्याचा उल्लेख केलेला होता ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांची कारवाई, आपण त्या आकडेवारीवरती एक मतदान टाकूया. अशा संस्थांचा दुरुपयोग होतोय का, अशा यंत्रणांचा सारखा यांच्या संस्था. अगदी. आणि इंडियाचे मतदार काय म्हणतायत तर 51% म्हणतायत हो, 19% म्हणतायत त्यांचं काम कायदेशीर आहे आणि 30%नी याबाबत प्रतिसाद दिलेला नाहीये. आपण पुढची आकडेवारी बघूया. यामध्ये एनडीएचे मतदार म्हणतायत दुरुपयोग होतोय असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा इथे 21% आहे. 45% लोक म्हणतायत त्यांचं काम कायदेशीर आहे तर 34% लोकांनी याबाबत प्रतिसाद दिलेला नाहीये. पुढचं ग्राफिक्स आपण बघणार आहोत. अन्य पक्षाचं जे मतदार आहेत त्या मतदारानं ज्यावेळेला हा प्रश्न विचारला त्यावेळेला दुरुपयोग होतोय असं 41% लोक म्हणतायत आणि 21% लोक म्हणतायत त्यांचं काम कायदेशीर आहे आणि प्रतिसाद 38% लोकांनी दिलेले नाही. ईडी आणि सीबीआय ही मला वाटतं खरं तर अनेक पक्षांची दुखरी नस बनलेली आहे. अनेक पक्षांना भगदाडं जी पडलेली आहेत त्याच्याकडे बोट दाखवताना ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांकडे बोट दाखवलं जातं आणि कायमच दुरुपयोग होत असल्याचं सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते मनीषा कायंदेशिवाय अतिशय चांगला उमेदवार आपल्याला किंवा असा चांगला प्रवक्ता मिळणार नाही. त्यांच्याच पक्षासाठी आपल्याला आधी विचारावं लागेल, त्यांचा पक्ष जाणून घ्यावा लागेल. मनीषाजी तुम्हाला काय वाटतं या कार्यक्रमामध्ये असं बघायला मिळतंय या आपल्या या प्रतिसादामध्ये की एनडीएतले लोक एनडीएमध्ये तुलनेने कमी आहेत की दुरुपयोग होतोय म्हणणारे कमी आहेत, पण इंडिया आणि अन्य पक्षीय नेते म्हणतायत की दुरुपयोग होतोय. तुम्हाला काय वाटतं होतोय का हो दुरुपयोग? मला सांगा या धाडी काय सामान्य जनतेवर होत आहेत का? या धाडी ज्या आहेत की ज्या कुठेतरी त्यांच्या ऑलरेडी काहीतरी गोष्टी होत्या आणि त्यांच्याकडे बरं चौकशा चालू आहे, तेही चौकशांना सामोरे जात आहेत. आता इंडिया आघाडी झालीच यासाठी आहे की त्यांना पर्सनल अजेंडा महत्वाचा आहे. त्यांना देशासाठी काय त्यांची पडलेलं नाहीये. त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी जी इंडिया आघाडी झाली आहे आणि त्यामुळे मला सांगा तुम्ही हा सर्वे इंटरेस्टिंग आहे बघा, पण ऑलरेडी तुम्ही म्हणजे मतदारांनी अगोदरच मतदानापूर्वी सांगितलंय की आम्ही एनडीएचे आहोत आणि काही मतदारांनी ऑलरेडी सांगितलंय की आम्ही इंडिया आघाडीला मतदान करणार आहोत. म्हणजे हे पण कुठेतरी म्हणजे इंटरेस्टिंग वाटतंय की मतदारांनी अगोदरच सांगितलंय. म्हणजे हे तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे माझ्या मनाला म्हणजे मतदान हे गुप्त आहे आपण जर का म्हटलं तर हे गुप्त मतदान अगोदरच कसं काय रिव्हील करतात? म्हणजे मला तुम्ही येऊन आम्ही कुणाचंही नाव इथे समोर आणलेलं नाहीये. हे मतदार कुठले आहेत याचा साधारण आम्ही अंदाज घेतलेला आहे. नाही आता हा अंदाज कसा घेतला मला माहिती नाही की एनडीएचे मतदार आहेत आणि हे ऑपोजिशनचे आहेत. तर ठीक आहे आपण गृहीत धरूया की हा सर्वे केला असेल जसा केलाय तसा. परंतु मला सांगा की ज्यांच्यावर धाडी पडतायत, आता परवाच पंतप्रधानांनी म्हटलंय की 3% फक्त राजकीय लोक आहेत. हे स्वतः देशाचा पंतप्रधानांनी म्हटलंय की 3% राजकीय लोक आहेत आउट ऑफ ऑल ज्यांच्यावर ईडी किंवा सीबीआयच्या धाडी पडतायत. त्याच्यामुळे हा जो कांगावा विरोधकांनी केला. मनीषाजी 3% राजकीय आहेत आणि 3% बिगर भाजप आहेत. 3% राजकीय आहेत आणि आहेत ते 100% बिगर भाजप आहेत. मी तर याला असं म्हणेन की अगोदर ईडी आणि सीबीआय यांना कामच मुद्दामून दाबून ठेवलं होतं की काय, आणि आता ईडी अँड सीबीआय आर डुईंग देअर वर्क म्हणून ते लोक दिसतंय. अच्छा, म्हणजे ते मोकळे सुटलेले आहेत आणि ते आता भाजप सोडून इतर सगळ्यांना लक्ष करतायत असं म्हणायचं? असं नाहीये. बघा तुम्ही सर्वे मध्ये काय तुम्ही प्रत्येक एक नाव घेतलं तर त्याच्यात सर्व पक्षी आहेत ना, नाही असं नाहीये, सर्व पक्षी आहेत. परंतु
ते एक परसेप्शन क्रिएट केलंय. हो. ऑपोजिशन परसेप्शन क्रिएट केलंय हो. की हे फक्त नाही, हे विरोधकांच्या मनीषा मागे कायंदे म्हणतायत ते लागलेले. बरोबर हे आहेत. आता उद्धव perception ठाकरे त्यांनी create उद्धव केलंय. ठाकरेंच्या ते शिवसेनेचे perception तुमच्या मनीषा कायंदे तुम्ही survey म्हणताय ते मध्ये अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर यांच्यावरती पण कारवाई झालेली आहे. फक्त काय एकनाथ शिंदेच्याच नेत्यांवर झालेली आहे किंवा अन्य कोणाच्यावर झालं असं नाहीये. आय एम सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. आता दोन्ही नेते, आय एम सॉरी, माझ्याकडनं फॅक्च्युअल मिस्टेक झाली. आता ते दोघेही एकनाथ शिंदेबरोबर आहेत. Sorry, आणि पूर्ण त्याच्याही करा, पुढे please. त्यांची चौकशी बंद झालेली नाहीये, हो. त्यांची चौकशी स्थगित झालेली आहे. भोईटेंना यावर काही कमेंट नाही, करायचे? कुठलीच चौकशी भोईटेजी, बंद झालेली नाहीये. भोईटेजी. कोणतीच चौकशी बंद नाहीये. इवन यशवंत जाधव यांची पण चौकशी सुरू आहे. असं नाही की त्यांच्या कुठली चौकशी बंद झाली आहे. नाही, मला मनीषाजींचं कौतुक करा असं वाटतं की एवढ्या प्रामाणिकपणे त्या बोलतात आहे. कारण नाही तर स्वतःच्या पक्षातील नेते, सर्वाधिक जर कोणत्या पक्षातील नेते सध्या ईडीच्या कचाट्यात असतील, सीबीआयच्या कारवाईला सामोरं जात असतील, आणि आता नम्रता म्हणाल्या तसं की स्थगित आहे, म्हणजे त्यांनी ते हातात रिमोट ठेवलेलाच आहे त्या फाईल्सचा. त्यामुळे मी खरंच स्थगित कौतुक आहे वाटतं. असा शब्द नाही, तुम्ही नाही, नम्रतानी सुरू आहे असं म्हटलं. जाणीव मला करून वाटतं दिली. प्रसन्नांनी ते हो. म्हटलंय स्थगित आहे. नाही, ठीक आहे, सुरू आहे, तरी सुद्धा तुम्ही एवढ्या Washing मोकळ्या machine मनानं मध्ये बोलतात टाकलंय. आहे. हो, परंतु यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो दिसतोय की आताच त्यांनी जे म्हटलं, एक थोडंसं मला स्पष्ट करायचं आहे. कारण शेवटी पुढारी न्यूज हा सर्वे जेव्हा दाखवत आहे, मनीषाजी, जसं घडतं तसं आम्ही दाखवतोय. हा जो सर्वे आहे 19 राज्यांमध्ये 100 लोकसभा मतदारसंघांमध्ये 400 बूथपर्यंत जाऊन या एजन्सीनं हा सर्वे केलेला आहे. त्यातलं 28 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत हा सर्वे झालेला आहे. लक्षात ठेवा, शेवटी कोणताही या प्रकारचं सर्वेक्षण हे काही प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन होत नसतं. परंतु CSDSनं, लोकनीतीनं काय काळजी घेतली आहे, आणि त्याचंच आम्ही भान ठेवलं की होय, हे ते करतात आहे की ज्या पद्धतीनं लोकसंख्येमध्ये विशिष्ट जाती असतात किंवा विशिष्ट प्रकारचे मतदार असतात, त्या लोकसभा मतदारसंघाची कोणत्या प्रकारची रचना असते, त्यानुसार सॅम्पल साईज निवडताना तसंच लोकसंख्येचं प्रमाण असावं, समाजांचं प्रमाण असावं, मतदारांचं स्त्री पुरुष प्रमाण असावं, याची काळजी यात घेण्यात आलेली आहे. थोडंसं आताचा जो मुद्द्यावर तुम्ही बोलत होतात, एक लक्षात घ्या, शेवटी ईडी CBIचा दुरुपयोगाचा जो मुद्दा आहे, त्यात NDAचे मतदार जरी कमी तरी 21% दिसतात ज्यांना वाटतं दुरुपयोग होतोय. 45% जरी, तर एकंदरीत जर पाहिलं, NDA मतदार, इंडिया मतदार, अन्य पक्ष मतदार 113, 35% मतदार, एकूण मतदारांपैकी 35% मतदार हे दुरुपयोग होत असल्याचं सांगतायत. हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आता मत नाही याचं आपण इंटरप्रिटेशन कसं करणार? मत नाही 28+32 त्याचं इंटरप्रिटेशन काय होईल? त्याच मुद्द्यावर येतो, त्यांचं काहीच त्याच मत मुद्द्यावर नाही. मनीषाजी, त्याच मुद्द्यावर येतो. त्यांचं काम कायदेशीर म्हणणारा वर्ग 30% आहे, पण तो 35%पेक्षा कमी आहे, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा 33% ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय की ज्यांनी प्रतिसादच दिलेला नाहीये, तो कोणता वर्ग असतो? मग असून मी मांडतोय कुंपणावरचा, फ्लोटिंग वोटरचा, जो एकंदरीत जे प्रचार चालतो त्यानंतर आपलं मत बनवतो. एक लक्षात घ्या, उत्तर पश्चिम मतदारसंघातून वायव्य मुंबईतून मी येतो. आमच्याकडे तर दोन्ही उमेदवारच ईडीग्रस्त असणार आहे हो, वायकर आणि कीर्तीकर. काय तिथे ईडीचा एकमेव मतदारसंघ असेल जिथे ईडीचा मुद्दाच कदाचित घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे फ्लोटिंग वोटर जेव्हा 35% कुजबूज करतील की हे चुकीचं घडत आहे आणि NDAचे 21% करतील, चिंता करावी. इथं तुम्ही चिंता करावी असा विषय आहे की मतदारांची मानसिकता फ्लोटिंग वोटरची, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला 33%, त्याचा विचार केला पाहिजे. भाऊसाहेब आजबे मगाचपासून मिश्किल हसतायत, मला वाटतं त्यांना यावर नक्कीच बोलायचं आहे. नाही, मुद्दा असा आहे की आता मध्यंतरीच एक आकडेवारी आलेली होती की 25 असे नेते आहेत पूर्ण देशभरामध्ये ज्यांच्यावरती ईडीची ॲक्शन सुरू झाली आणि मग ते भाजपमध्ये आले. त्यापैकी 23 जणांना एक त्यातल्या 3 लोकांची तर केस क्लोज केलेली आहे आणि बाकीचे जे 20 लोक आहेत त्यांचं असं कोल्ड स्टोरेजमध्ये टाकून दिलेलं आहे. म्हणजे ज्या पूर्वी नोटिसा सातत्यानं त्यांना यायच्या किंवा चौकशीसाठी बोलावलं जायचं, ते सगळं बंद झालेलं आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की भाजपच्याही मतदारामध्ये जर 10 पैकी 2 लोक जर असं म्हणत असतील की ईडीचा गैरवापर होतोय, तर म्हणजे याच्यातून आपल्याला अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीनं जो गैरवापर आहे तो या मंडळींकडून होतोय. आणि त्यातही इंटरेस्टिंग दुसरी अशी गोष्ट अशी आहे की इलेक्ट्रल बॉन्डच्या निमित्तानं
आणि आता अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांनी अगदी कोर्टासमोरच हे आपलं म्हणणं मांडताना ही गोष्ट सांगितली की अरबिंदो फार्मा जी कंपनी आहे त्याच्या जी कोणी ती व्यक्ती आहे रेड्डी नामक, त्यांना ईडीनं अटक केली. ईडीनं त्यांना बेल कधी दिली? बेल दिल्यानंतर लगेचच त्यांनी काही एक मोठी जी अमाऊंट आहे, म्हणजे टोटल सगळी म्हणून ती 55 कोटीची अमाऊंट आहे की जी इलेक्ट्रॉल बॉन्ड्सद्वारे त्यांना पाठवून दिली. ते अप्रूव्हर तयार झाले, बाहेर आले की मग पुन्हा उर्वरित जी अमाऊंट आहे ती पाठवून दिली. म्हणजे मुद्दा असा आहे की ईडीचा वापर हा केवळ विरोधकांना धाक दाखवण्यासाठी किंवा त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एवढा पुरताच होत नाही. तर एक प्रकारची खंडणीखोरी जी आहे ती करण्यासाठी देखील त्याचा होतो. हे इलेक्ट्रल बॉन्डच्या निमित्तानं आपल्याला उघडीस आले. आणि तिसरा मुद्दा असा आहे की मनीषाताईंनी फारच प्रामाणिकपणे ते सांगितलं, आणि ती सगळी जी यादी आहे म्हणजे जाधव असतील, सरनाईक असतील, वायकर असतील, भावना गवळी असतील, म्हणजे ही सगळी जी लोक आहेत यांना ईडीची ॲक्शन होती. हे जेव्हा विरोधी याच्यामध्ये होते तेव्हा सातत्याने दर 8-15 दिवसाला त्यांना नोटिसा दिल्या जात होत्या. परंतु जसे ते या फुटीर गटाबरोबर भाजप बरोबर सहभागी झाले तेव्हापासून सगळं शांत पण झालं. मला तर विद्याताई त्याच्यामुळे हे चव्हाणांना सगळं उघड विचारायचं स्पष्ट आहे. आणि हे मला लोकांना विद्याताई दिसतंय. चव्हाणांना विचारायचं, विद्याताई तुम्ही किमान मनीषा कायंदेंना एका गोष्टीची दाद देणार की नाही की त्यांनी त्यांच्या आत्ताच्या पक्षाच्या बाबतीत जे आता आलेले त्यांच्या बाबतीत काही का वदंता असताना कारवाया झाल्या असेनात का, पण त्या ईडी सीबीआयची बाजू घेत आहेत, यासाठी तरी किमान तुम्ही काही दाद देणार आहात की नाही, का नुसत्या गलातल्या गलात हसणार आहात? पूर्ण दाद दिली आहे त्यांना. आणि त्यांनी ते आणखीन मोदी, मनीषाताई आणि मोदी या दोघांना सोडून बाकी देशातल्या सगळ्यांना असं वाटतंय की ईडीच्या कारवाया ज्या होत आहेत त्या अन्यायकारक आहेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे की गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे आता उमेदवार आहेत, पण त्यांना सुद्धा आता त्रास दिला जातोय. केजरीवाल ज्यांनी सीएम आहेत दिल्लीचे, ज्यांनी वीज असेल, बस सेवा असेल, शाळा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्याच्यात अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. दिल्लीतला गरीबातला गरीब माणूस, मध्यमवर्ग माणूस, कनिष्ठ मध्यमवर्गीय खुश आहे, पण त्यांची लोकप्रियता यांना बघवली नाही म्हणून त्यांनी लिकर पॉलिसीचं निमित्त करून दारूमध्ये काहीतरी भ्रष्टाचार केलाय असं बदनाम करून त्यांना जेलमध्ये टाकलं. त्यांच्या पक्षातल्या 4-5 जणांना जेलमध्ये टाकलं. हे इतकं घाणेरडा प्रकार आहे हा की म्हणजे नीचपणाचा निच्चांक कोणी गाठला असेल तर तो भाजपने गाठलेला आहे. कवितांनी काय स्टेटमेंट दिले ते ऐका ना. भावना म्हणजे सत्ता आपल्याकडे आल्यावरती आपण जेलमध्ये आणि इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये मनीषाताई राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये अनेक कंपन्यांकडनं वसुली केली आहे भाजपने वसुली केलेली आहे. आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कुठला असेल तर मोदींचा भाजप आहे. हे देशामध्ये काय जगात सुद्धा आता प्रसिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्या आता बाजू घेण्यात काही अर्थ नाहीये. अनेक कंपन्यांची लिस्टच आहे. त्या सुप्रीम कोर्टामुळे ती बाहेर आली, नाही तर आली पण नसती. सुप्रीम कोर्टामुळे आलेले लोकांना दोष देताय. तुम्ही लोकांना दोष देताय की लोकांना भ्रष्टाचार हवा आहे. आज या सगळ्या सर्वे मध्ये मोदीजी आघाडीवर आहे आणि तुम्ही म्हणतात की भ्रष्टाचारी आहे. मग लोकांना भ्रष्टाचार हवा आहे म्हणजे लोक भ्रष्टाचाराच्या समर्थन करतात असं तुम्हाला म्हणायचंय का? मनीषाताई ज्यांनी 50 कोटीचे खोके घेतले, एक खोका 50 कोटीचा, जे 50 कोटी घेऊन तिकडे एकनाथ शिंदेबरोबर ठीक आहे, घोषणा होत राहतील. मात्र सत्ताधारी काय किंवा विरोधक काय आरोप झाले की पुरावे दाखवा ही मागणी होत असते. एक आहे की जसं ईडी सीबीआय हा कळीचा मुद्दा आहे, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ईव्हीएम हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. राम मंदिर हा एक मोठा मुद्दा असणार आहे. त्याबाबत सुद्धा आम्ही सर्वे केला. आकडेवारी काय समोर आली आपण बघूया. तर ईव्हीएम मध्ये घोळ आहे का असा प्रश्न ज्या वेळेला विचारला तर खूपच घोळ आहे असं 17% म्हणतात, काही प्रमाणात घोळ आहे 27% म्हणतात, फार नाही असं म्हणतात 11%, तर मुळीच नाही म्हणतात 16%. हे लक्ष देण्यासारखं आहे. ज्या शंका अजिबात ज्यांना नाही अशांची संख्या, ज्यांना संशय आहे त्यांची आकडेवारी 50%पेक्षा जास्त आहे. आपण पुढची आकडेवारी बघूया. राम मंदिरासंदर्भातलाही सर्वे झालेला होता, आपण त्याची आकडेवारी बघूया. राम मंदिर आणि हिंदू अस्मिता, तर यामध्ये समुदायनिहाय हिंदू, मुस्लिम आणि अन्य धर्मीय यांचा आपण सर्वे केला. तर त्यामध्ये हिंदू अस्मितेचं संवर्धन या मंदिर आणि त्याचा एकूणच जो इव्हेंट झाला त्याद्वारे केलं जाते का, 54% म्हणतायत होय.
हिंदूंवर फारसा फरक नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या आहे 25%, तर अजिबात मत व्यक्त न केलेले 18% म्हणजे हे आहेत. हिंदूंमधले नंबर्स आहेत सगळे. हो, आणि मुस्लिम समाजाला ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की राम मंदिर आणि हिंदू अस्मिता याबाबत, तर ते म्हणतात हिंदू अस्मितेचं संवर्धन झालं तर होय म्हणणारे आहेत 24%, नाही फारसा फरक पडणार नाही असं म्हणणारे आहेत 21%, तर मत नसलेल्यांची संख्या मोठी आहे इथे 50%. अन्य धर्मीय म्हणतात हिंदू अस्मितेचं संवर्धन होईल 22%, फारसा फरक पडणार नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 36%, तर मत नसलेल्यांची संख्या ही 30% आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे येऊया. कळीचा मुद्दा ईव्हीएम. मी सुरुवात करते आजबेंपासून. आजबेजी, बॅलेट पेपरची मागणी वारंवार इंडिया आघाडी आणि सगळ्या विरोधकांकडनं केली जाते, पण ईव्हीएम मध्ये जसा भ्रष्टाचार होण्याचा आरोप केला जातोय, बॅलेट पेपरच्या वेळेला सुद्धा तर तो आरोप होत होता. नाही, नम्रताजी, मुद्दा असा आहे की ईव्हीएमवर संशय नाही हा आकडा कमी दिसतोय. याचा अर्थ दुसरा एक अर्थ असा होतो की हे मोदी किंवा भाजपा हे आम्हाला किती समर्थन आहे आणि खूप मोठं जनसमर्थन आहे म्हणून आम्ही निवडले जातो, हे जे एक प्रपोजिशन मांडतात, एक प्रकारे त्याच्यावरतीच ही शंका घेतली जाते. हा एक मुद्दा आपण बघायला हवा. आणि दुसरा मुद्दा असा की ईव्हीएममध्ये म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये असा आहे की जर लोकांना किंवा विरोधकांना जर एखाद्या प्रक्रियेविषयी संशय असेल तर त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा सत्ताधारी पक्षाने खरं पुढाकार घ्यायला हवा. म्हणजे तुमचा दावा जर असा असेल की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसमर्थन आहे तर अगदी पारदर्शक पद्धतीने तुम्ही ते पुन्हा जनसमर्थन मिळवू शकता. मग त्याला भाजपचा नकार काय, हा एक मुद्दा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आमचा काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये देखील स्पष्ट आम्ही असं सांगितलंय, आमची भूमिका ही ईव्हीएम तुम्ही बदला आणि बॅलेट पेपरवर घ्या अशी नाही. आमची अधिकृत भूमिका अशी आहे की तुम्ही ईव्हीएम वरतीच निवडणुका घेतल्या पाहिजेत, पण याच्याबरोबर जी व्हीव्हीपॅट स्लिप येते ती स्लिप मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि मतदाराने त्या बॉक्समध्ये ती टाकली पाहिजे. आणि त्याचबरोबर ईव्हीएमचं काउंटिंग ॲज वेल ॲज व्हीव्हीपॅट स्लिपचं काउंटिंग, ह्या दोघांचंही काउंटिंग झालं पाहिजे. म्हणजे अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे स्पष्ट होईल की बा जे मत दिलं गेलं तेच मत तिथे काउंट केलं गेलं आणि दोघांचाही जो बॅलन्स आहे तो एकदम परफेक्ट साधला जातोय. त्यामुळे ही जी मागणी आहे ही इलेक्शन कमिशन समोर पण पक्षानं मांडलेली आहे. आणि आता अलीकडे सुप्रीम कोर्टमध्ये ज्या जी पिटिशन फाईल केलेली आहे त्या पिटिशनमध्ये देखील याच प्रकारची मागणी केलेली आहे. आता म्हणजे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला किंवा कोणताही किमान समज असणाऱ्या व्यक्तीला जर हे आपण सांगितलं की आपण अशा पद्धतीने करूया तर ती त्याला नकार देणार नाही. मग भाजपा नेमका या गोष्टींना नकार का देतोय हा मोठा प्रश्न आहे. आणि बहुसंख्य लोकांना याचं उत्तर माहीत नाही, म्हणून बहुसंख्य लोकांनी त्याच्या डिग्रीज वेगवेगळ्या असतील किंवा काही लोकांना थोडा संशय आहे, काही लोकांना जास्त संशय आहे, पण साधारणतः बहुसंख्य लोकांना भाजपच्या या भूमिकेविषयी संशय निर्माण झालेला आहे. आणखी एक मुद्दा होता आजबेजी, कारण आपल्याला आता वेळ कमी आहे त्यामुळे प्रत्येकाकडे दोन्ही मुद्दे एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊया. त्याच्यावरच एक तुमचं कमेंट घेऊन मी बाकीच्यांकडे जाऊ. आम्ही हिंदू कॉन्सॉलिडेशनचा जो मुद्दा होता, हिंदूंच्या अस्मितेचं संवर्धन होणं, कॉन्सॉलिडेट होणं, ती एकमय होणं, याचं प्रमाण राम मंदिरामुळे वाढेल किंवा ते होईल असं हिंदू, मुस्लिम आणि अन्य यांच्या जर का सगळी आकडेवारी बघितली तर तो सगळ्यांना असं वाटतं की ती होणारी आहे, बहुसंख्या आहे, मतांची बहुसंख्या आहे की असं होईल. तुम्हाला काय वाटतं, असं कन्सोलिडेशन होणार असेल तर त्याला तुम्ही सगळे जे इंडिया आघाडीवाले आहेत ते याकडे कसं बघतात, या फिनॉमिनाकडे? नाही, मुळात त्यापूर्वी मी असं सांगेल की या सर्वेमध्ये जी एक दुसरी आकडेवारी आली आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की 8% लोक असं म्हणतायत की आमच्यासाठी राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, किंवा 2% लोक असं जे म्हणतायत की हिंदुत्व आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या दोन्हींचं एकत्रित आपण कॅल्क्युलेशन केलं तर खरं हे 10%च्या वर जात नाही. हा एक भाग. दुसरीकडे एक सामान्य, म्हणजे मी पण हिंदू आहे, मला देखील तुम्ही जर हा प्रश्न विचारला की राम मंदिराविषयी तुमची काय भूमिका आहे, तर माझी सकारात्मकच भूमिका येईल. आणि मुळात राम मंदिराची जी स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये भाजपचा किंवा या सरकारचा तसा काय रोल आहे? म्हणजे सुप्रीम कोर्टने हा निर्णय दिला आणि त्या निर्णयाची फक्त ती अंमलबजावणी झाली आहे. त्या अंमलबजावणीला यांनी एकदम स्टेट इव्हेंटचं स्वरूप दिलं आणि त्याचं श्रेय घेण्याचा ते प्रयत्न करतायत. हाच निकाल जर युपीए सरकार असताना जर आला असता तर राम मंदिराची मागणी आम्ही देखील केली असती. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की एखाद्या व्यक्तीला हिंदू म्हणून तुम्ही ते विचारणं नाही. सुप्रीम कोर्टचा जर हा जो निकाल आहे तो जर लेटेस्ट 2010 मध्ये आला असता तर तेव्हाच राम मंदिर झालं असतं ना. म्हणजे त्याच्यामध्ये भाजपचा असा काय भूमिका आहे? आणि हे सामान्य मतदाराला, हिंदू मतदाराला हे कळतं. त्यामुळे केवळ 8%च लोक असं म्हणतात की राम मंदिर जे आहे ते म्हणजे त्यामुळे हिंदू कन्सॉलिडेशन होईल किंवा त्या कारणासाठी आम्ही भाजपला मतदान करू. त्यामुळे मुद्दा असा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या हिंदूंचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता तर महागाईविषयी जे चिंताग्रस्त आहेत ते हिंदूंमध्ये जास्त आहेत, बेरोजगारीविषयी जे चिंताग्रस्त आहेत हिंदूंमध्ये जास्त आहेत, शेतकरी जे आहेत जे त्रस्त झालेले आहेत ते देखील हिंदूच आहेत.
बरं, मणिपूरमध्ये ज्या महिलांचं हे झालं आणि जे कुस्तीपट्टू दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं बृजभूषण सिंगवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करत होते, ते त्या देखील हिंदूच आहेत. त्यामुळे मुद्दा असा आहे की हिंदू हिंदू तुम्ही एक कार्ड प्ले करता, राजकारणासाठी त्याचा उपयोग करता, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही हिंदू जो मतदार आहे, ज्या मतदारांनीच तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्यांची जी स्थिती आहे ती 2014 पेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये खूप घसरलेली आहे. हे त्यांना लक्षात आलं आणि म्हणूनच प्रिसाइजली 47% लोक सांगत होते 2019ला की मोदीला आम्ही मतदान देऊ, ते आता 44% आलेले आहेत. आता या आकडेवारीकडे कसं बघताय? नाही, ईव्हीएमचं तर मला तर असं वाटतं की खरं तर ह्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे, पण ईव्हीएम मध्ये गडबड करणं आणि त्याच्यातनं सत्तेवर येणं हे 2019च्या रिझल्टच्या वेळीच समजलेलं होतं. कारण शेवटी जेव्हा रिझल्ट यायचे तेव्हा ते त्यांनी सगळं बंद करून टाकलं होतं, ऑनलाईन जे चालू होतं ते, आणि ते मॅन्युप्युलेट करतात हे निश्चित आहे. त्याच्यात अगदी खेड्यातल्या गरीब माणसापासून की हम लोगों ने जो बटन बनाया था तो उसमें कमल को फूल कोई मतदान हुआ असे बोलणारे गरीब माणसापासून ते त्यातले तज्ज्ञ मंडळी सुद्धा सांगतायत. म्हणजे ईव्हीएम च्या ऐवजी बॅलेटवरच निवडणुका झाल्या पाहिजे. जगात सगळीकडे बॅलेटवर निवडणुका होतात. आजही बॅलेट घ्यायचं तर आत्ता नुसते बॉक्सेस करून बॅलेटमध्ये निवडणूक होऊ शकतो, पण भाजपला माहितीये बॅलेटवर निवडणुका घेतले तर आपण पूर्णपणे हरू, आणि म्हणून भाजप ईव्हीएम चं ते ऍडजस्ट करूनच निवडणुका जिंकते. याच्यामध्ये 101% सत्यता आहे. आता दुसरा प्रश्न, हिंदुत्वाचा मुद्दा हा एकदम गौण झालेला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. आणखीन दुसरं म्हणजे तरुण मुलांना नोकऱ्या नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे. आणखीन सत्तेचा जो दुरुपयोग भाजपकडनं होतोय त्याच्याविषयी लोकांना खूप चीड आहे, आणि मला असं वाटतं लोकांची अपेक्षा आहे की लोकांनी या सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांनी, भाजपने याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. भाजपने 2014 साली जे वचनं दिली होती की महागाई कमी करू, पेट्रोल, डिझेल, गॅस याचे भाव कमी करू, परंतु महागाई प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर लाटणी मोर्चा काढायचे तेव्हा काहीच महागाई नव्हती, पण आत्ताची ही महागाई आहे ना, ही कधीच एवढी नव्हती. एवढी महागाई वाढलेली आहे. महिला त्रस्त आहेत, गरीब माणूस त्रस्त आहे, गरिबांची संख्या, दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढलेली आहे, परंतु ह्याचं जराही भान नाहीये. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं देऊ म्हणून सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्षात घरं मिळालेली नाहीयेत लोकांना. आणि तरी सुद्धा जाहिरातींचा भडीमारा आपण बघतोय एवढा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मतदारांना खटकणारे आहे, आणि त्याच्यावरनं निश्चितच मतदान होईल. म्हणजे सर्वेत जरी आज तुम्हाला असं वाटतंय, पण पुढच्या 15 दिवसामध्ये या सर्वेमध्ये बदल होऊ शकतो. ठीक आहे, शेवटची कॉमेंट मनीषा कायंदे. नाही, मला थोडा वेळ द्या, कारण याच्यात 2 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मी ईव्हीएम कडे वळते. बघा, आता ईव्हीएम स्वतः इलेक्शन कमिशननी अनेक वेळा लोकांना इन्व्हाइट केलं, पॉलिटिकल पार्टीजना इन्व्हाइट केलं की ओके तुम्ही हॅक करून दाखवा. तेव्हा मला सांगा किती लोक त्याच्यात गेले? हे जे परसेप्शन आहे, म्हणजे जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा आपण बघत होतो बूथ रिगिंग होत होतं, लुटिंग होत होतं, बॅलेट ज्या पेट्या होत्या, बॅलेट बॉक्सेस पळवली जात होती. TN सेशन बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या. नंतर आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग कडे गेलो, त्याच्यानंतर त्या व्हीव्हीपॅट आणि ते स्लिप्स द्यायला. आता आजबे साहेबांनी जसं म्हटलं की त्या स्लिप्स पण व्हेरीफाय करायला पाहिजे, तर त्याचंही पर्सेंटेज इफ आय एम नॉट मिस्टेकन की ते इलेक्शन कमिशन त्या स्लिप्सचं पण काही स्लिप्स ते घेतात आणि तेही मोजतात. आय थिंक इफ आय एम नॉट शुअर की ते असं चालू आहे. इफ आय एम रॉंग आय टेक माय वर्ड्स बॅक. पण हे जे आता काही व्हिडिओ फिरतात, कोण सा भी बटन दबाए तो भी कमल को जाता है, हे कोणी व्हेरीफाय केलंय का की हे फक्त व्हॉट्सअपवर फिरणारे व्हिडिओज आहे? त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा इलेक्शन कमिशन इन्व्हाइट करतं तेव्हा कोणीही माणूस जाऊन तिकडे चॅलेंज करत नाही. हे सत्य आपण मानलं पाहिजे. दुसरा गोष्ट की माझ्या घरी गणपतीची प्राण प्रतिष्ठा आहे, त्याला मी इव्हेंट म्हणणार का? प्राण प्रतिष्ठेला कोणी इव्हेंट म्हणणार असेल तर आय एम सॉरी, मग ते आपण हिंदू आहोत, आपण देवाला मानणारे आहोत, जे प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वालाच चॅलेंज करतात, जे राम सेतूला चॅलेंज करतात, सगळ्याच गोष्टीला चॅलेंज करतात, मग त्यांच्याबरोबर आर्ग्युमेंट, कारण फेथ कॅनॉट बी चॅलेंज. मला वाटतं इथे रामाचं अस्तित्व आहे आणि
कोर्टात इतका प्रदीर्घ लढा झाला, तेव्हा बाबरी मशीद पाडली, तुम्ही म्हटलं ठीक आहे, बाबरी मशीद पाडणं चुकीचं होतं, असंही म्हणणारा वर्ग होता. पण आता आपण कोर्टात जाऊन ते सिद्ध झालेलं आहे. बरं मनीषाजी तो आणि मुद्दा आपण सोडून द्या, आता राम मंदिर झालेलं आहे. मनीषाजी अगदी एकदम थोडक्यात विचारतो, ईव्हीएमचं कोणतंही बटन दाबलं की भाजपला मत जातं की नाही हे आपल्याला माहित नाही, आपण दावा करू शकत नाही, पण भाजप पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांपैकी कुठेही बोट ठेवतात तो नेमका शिंदेचा असतो आणि तो भाजप मागतो, असं काय होतं का हो? नाही, हे तुम्ही काहीतरी ट्विस्ट करताय. असं काही नाहीये. मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे ठीक आहे. की ईव्हीएम जे आहे, बरं. ईव्हीएम आहे ते आता अनेक लोकांनी याच्यावर चर्चा करून झाली आहे आणि या म्हणण्याला काही तथ्य नाहीये ठीक आहे. की आपण मनीषाजी खूप खूप धन्यवाद. सर्व आपल्या मान्यवरांचे आभार, त्यांनी मत दिला. यासाठी वेळ मर्यादित असल्यामुळे आपल्याला वेळ पाळावी लागेल, त्यामुळे अनेकांची मला आपल्याला भोईटेंची पण प्रतिक्रिया घेता आली नाही. मात्र आत्ताचा आहे तो कल आहे तो कौलामध्ये परावर्तित होईल का ते मात्र 4 जून आपल्याला लक्षात येईल.